विद्यार्थी मित्रो, या अगोदरच्या तासात आपण गांधारीचे डोळे या कादंबरीचं कथानक पाहिलेलं आहे. या कादंबरीच्या आशयाविषयीची चर्चा केली आहे. मित्रहो, या तासामध्ये आपण या कादंबरीतील पात्रांचा परिचय करून घेणार आहोत. कोणती पात्र या कादंबरीमध्ये आलेली आहेत आणि त्या पात्रांच्या माध्यमातून कोत्तापल्ले सरांनी कोणता आशय मांडलेला आहे किंवा ती पात्र का उभी केलेली आहेत याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत. मित्रहो, वाङ्मय व्यवहारामध्ये कथात्मसाहित्य, काव्यात्मसाहित्य आणि नाट्यात्मसाहित्य अशा पद्धतीचं साहित्याचं वर्गीकरण केलं जातं. कादंबरी ही कथात्मसाहित्यामध्ये येते, तेव्हा कथात्मसाहित्याचा भाग आहे. कथा आणि कादंबरी हे कथात्मसाहित्य. मित्रहो, कथा जर पुढे जायची असेल, कुठलीही कथा जर घडवायची असेल किंवा कथा सांगायची असेल, तर एकतर कथा सांगणारा कोणीतरी पाहिजे. म्हणजे जसा लेखक पाहिजे तसा त्या कथेचा निवेदक पाहिजे. लेखक कथा रचणारा असतो, कथेचं निवेदन लेखकानेच केलं पाहिजे असं नाही. कथेचं निवेदन लेखक स्वतः करतो किंवा कथेतलंच एखादं पात्र करत असते, कादंबरीतलंच एखादं पात्र करत असते. ठीक आहे मित्रहो, आता ही जी कथा असते, ही कथा घडण्यासाठी काहीतरी संदर्भ पाहिजे. म्हणजे कथा कोणाच्या तरी बाबतची असते, कशाच्या तरी बाबतची असते, ती कोणाच्या तरी बद्दल बोलत असते, कशाच्या तरी बद्दल बोलत असते. मग कथेमध्ये प्रदेश असेल, वास्तू जे काही असेल ते असेल, कुठलाही सजीव निर्जीव घटक काहीतरी पण असते आणि त्याच्याबद्दल कोणीतरी बोलत असते, कोणीतरी काहीतरी सांगत असते. हे महत्त्वाचं. कथेमध्ये विशेषतः कादंबरीमध्ये पात्र असतात. आता ही जी पात्रे असतात, ही पात्रे माणसंच असायला पाहिजे असंही नाही, माणसं नसतील पण पात्र असतात हे लक्षात घ्या. म्हणजे पहा, आपण व्यंकटेश माडगूळकरांची सत्तांतर नावाची कादंबरी जर लक्षात घेतली तर त्यामध्ये पात्र माणसं नाहीत, वानर आहेत. पण तरीही पात्र आहेत हे तर आपल्याला मान्य करावं लागतं. कादंबरीमध्ये पात्र असतात, कारण कादंबरी घडणार कशी, कादंबरीचं कथानक पुढे जाईल कसं. कादंबरीचं जर कथानक पुढे जायचं असेल तर काहीतरी असलं पाहिजे ना, तिथे कुठली तरी पात्र असली पाहिजेत आणि लेखकाला कोणाच्या तरी बद्दल बोलावं लागेल, कोणाच्या तरी बद्दल सांगावं लागेल ना. आता ठीक आहे, सत्तांतरमधले पात्र स्वतःबद्दल बोलत नाहीत, त्याच्याबद्दल बोलते कोण, निवेदक बोलतो ना, निवेदक सांगत असतो. पण असं काहीतरी असतं कादंबरीमध्ये आणि ते कादंबरीमध्ये जे पात्र असतात, कादंबरीमध्ये जे घटक असतात, त्याच्याबद्दल कुठली तरी माहिती वगैरे सांगितली जाते. कुठल्या तरी घटना कादंबरीमध्ये घडत असतात, कुठले तरी प्रसंग घडत असतात. पात्र असतील ते पात्र एकमेकाशी बोलत असतात, स्वतःशी बोलत असतात. ते इतरांना जवळ करतात, इतरांना दूर करतात. त्यांच्या जवळीक असते, भांडण असते, संघर्ष असतो, काहीतरी असते. आणि या सगळ्या घटना, घडामोडी, संवाद, विसंवाद याच्यातूनच कथानक पुढे जात असते. खरं म्हणजे त्या कथानकात किंवा त्या कथेमध्ये जे सांगितलेलं असतं ते सांगणं लेखक निवेदकांच्याकडून सांगून घेतो, ओढून घेतो आणि पात्रांच्या व्यवहारातून, वागण्यातून, त्यांच्या संवाद विसंवादातून वगैरे ती घटना घडवून आणत असतो. पण मुळामध्ये ही पात्र वगैरे काही सांगत नसतात. मुळामध्ये पात्र ही बाहुलीसारखी असतात. सांगत असतो तो लेखकच. कथा लेखकाच्या डोक्यात असते. लेखकाच्या डोक्यात असलेली कथा, लेखकाच्या मनात असलेली कथा किंवा लेखकाला जे सांगायचं आहे ते लेखक अशा पात्रांच्या माध्यमातून सांगत असतो. पात्र ही माध्यम असतं. कोणाची? लेखकाची कथा सांगण्याची माध्यमं असतात. लेखकाची कथा ते सांगत असतात. कारण लेखक स्वतःच सांगत नाही. एरवी माणसं पहा ना, आपण पाहतो ना, एरवी माणसं काय करतात, रस्त्यामध्ये उभी टाकलेली दोन माणसं पाहतो. एक माणूस दुसऱ्या माणसाला
थेटपणे सांगत असतो. आता त्याला तिथे पात्राची गरज असतेच असं नाही. भाषण जेव्हा एखादा माणूस करतो तेव्हा तो थेटपणे सांगतो ना, त्याला आता पात्रांची गरज नाही. पण जेव्हा मित्र हो शब्दाच्या माध्यमातून लेखकाला व्यक्त व्हायचं आहे, खरं तर त्याही माणसाचं व्यक्त होणंच आहे आणि लेखकाचंही व्यक्त होणंच आहे. पण व्यक्त होण्याची ही जी पद्धती आहे, माध्यम आहे, ते वेगवेगळे आहेत. तो थेटपणे व्यक्त होतो, भाषण हे त्याचं माध्यम झालं व्यक्त होण्याचं, आणि इथे कादंबरी हे माध्यम आहे ना व्यक्त होण्याचं. आता लेखकाला इथे स्वतः सांगत बसायचं नाही. लेखक हा एकांतामध्ये बसून तो लिहील ना. शब्द हे त्याचं शब्दाच्या माध्यमातून तो व्यक्त होतो, आणि शब्दाच्या माध्यमातून व्यक्त होत असताना तो आधाराला मग पात्र वगैरे घेत असतो, पात्र उभी करतो. पात्र त्याच्या कथानकाला वाहून नेणारी असतात, कथानकाला पुढे नेणारी असतात, आणि त्याच्यासाठीच लेखकाने ती पात्र उभी केलेली असतात. त्या पात्रांच्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना असतात त्या घटना लेखकच घडवून आणतो आणि कथानक पुढे नेतो. लेखकाला मुळात त्याच्या डोक्यात असणारं जे कथानक आहे किंवा त्याला जे सांगायचं आहे ते सांगायचं असतं, ते पुढे न्यायचं असतं. त्याच्यासाठी तो त्या पात्रांना आपल्या पद्धतीनं वागायला भाग पाडतो. आपण असं म्हणू शकतो की त्याला त्या पात्रांना तो राबवतो आणि कथानक पुढे जात असते. कादंबरी म्हटलं की कुठल्याही कादंबरीमध्ये अशा पद्धतीनं कथानकाला पुढे नेणारी पात्र असतातच, असावी लागतात. कारण त्याच्याशिवाय कथानक पुढे जाईल कसं? कादंबरीमध्ये पात्र असतात. कादंबरीमध्ये कथा जर सांगायची असेल तर ती कथा कुठल्या तरी संदर्भातलीच असते ना, काहीतरी कारण असलं पाहिजे ना. आणि मुळात मित्रो, ही जी कादंबरी असेल, कथा असेल, ही जी कथा असते ती कथा म्हणजे एका अर्थानं त्या कलावंताची प्रतिक्रियाच असते, कुठल्या तरी बाबतची प्रतिक्रिया. मग त्याच्या वस्तू वास्तू काही असेल, व्यक्ती असेल, आणखी एखादी घटना असेल, किंवा सभोवतालाविषयी त्याला जे वाटतं ते असेल, त्याची प्रतिक्रिया असेल, काही असेल. पण हे त्याला काहीतरी सांगायचं असतं, त्याबद्दलच्या प्रतिक्रिया नोंदवायच्या असतात, आणि मग हे सांगण्यासाठी तो पात्रांना उभं करतो. ही सगळीच पात्र एकाच प्रवृत्तीची वगैरे असतात असं नाही. वस्तुतः माणसं मुळातच एकाच प्रवृत्तीची नसतात. कादंबरीतली एकाच प्रवृत्तीची असतात असं नाही. मग ते पात्र काही चांगली असतील, काही वाईट असतील, नायक असतील, खलनायक असतील, त्याच्यामध्ये संघर्ष होईल आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून कथा पुढे जाईल किंवा आणखी काही असेल. मुळात माणूस हाच आयुष्यभर संघर्ष करणाराच प्राणी आहे. माणूस पहा, तो स्वतःशी संघर्षच करत असतो, त्याचबरोबर तो समाजाशी संघर्ष करतो, समाजातल्या इतर माणसाशी संघर्ष करतो. कारण माणसाच्या सभोवती जगणारी सगळीच माणसं काही या माणसाच्या प्रवृत्तीशी मिळती जुळती नसतात, त्यामुळे त्याला संघर्ष करावाच लागतो. आणि निसर्गाशी संघर्ष तर अटळ आहे मित्र, तो करावाच लागतो. निसर्गाशी संघर्ष केल्याशिवाय माणसाला जगताच येत नाही. आता मुळात संघर्ष करत जगणारा हा प्राणी, त्याच्या निर्मितीतही मग असा संघर्ष असू शकतो, त्याच्या निर्मितीत जवळीक असू शकते, जे काय असेल. मुळात लेखकाच्या मनात असणारी कथा शब्दरूपानं व्यक्त करण्यासाठी, वाचकाला ती सांगण्यासाठी लेखक पात्राची निर्मिती करतो. ती उभी केलेली पात्र, त्याने उभी केलेली जी पात्र असतं ती पूर्णतः काल्पनिक असतील किंवा त्याच्या सभोवताली जगणाऱ्या एखाद्या पात्राचं प्रतिनिधित्व करणारी असतील. लेखक त्याच्या सोयीनं ती पात्र उभी करतो. समजा त्याच्या सभोवताली जगणाऱ्या समाजामध्ये त्याच्या या कथानकाला सोयीचं ठरणार एखादं पात्र असेल तर तो त्याच्यातून एखादं पात्र उचलतो आणि आपल्या पद्धतीने इथं थोडेफार बदल करून तो रंगवतो. तसं पात्र नसेल, त्याचं कथानकच वेगळं असेल, त्याला कथाच वेगळी सांगायची असेल आणि त्या कथेला वाहून नेणारं पात्र सभोवतालच्या समाजामध्ये नसेल, पूर्णतः काल्पनिक पात्र उभं करतो आणि त्या माध्यमातून तो कथा सांगत असतो. पण एक मात्र नक्की आहे मित्र, की माणसाच्या कथेमध्ये माणूस असतो. माणसाची कथा, माणूस जे लिहितो, माणूस जे निर्माण करतो, त्यामध्ये
या ना त्या स्वरूपामध्ये माणूस असतो. प्राणी कथेमध्ये सुद्धा शेवटी माणसाचेच गुण असतात किंवा माणसाच्याच त्या कथा आहेत, प्राण्याच्या कथा नसतात. मुळात त्या माणसाच्याच कथा असतात. तेव्हा माणूस जे निर्माण करतो त्यामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये माणूस असतो हे लक्षात घ्या. माणूस वगळून माणूस नसलेलीच काहीतरी निर्मिती असं काही नसतं. माणूस आपली कथा सांगतो, माणसाची कथा सांगतो. दुसरं म्हणजे मित्र हो, माणसाची जी निर्मिती असते त्या निर्मितीमध्ये पहा की त्या माणसाचं जीवन, निर्माण करणाऱ्याचं जीवन आणि विशेषतः तो ज्या सभोवतालाचा भाग होऊन जगतो किंवा तो ज्या समाजाचा सदस्य आहे त्या समाजाची जी सांस्कृतिक जीवनशैली असते त्या सांस्कृतिक जीवनशैलीचे प्रतिबिंब त्याच्या निर्मितीत पडलेले असते. या ना त्या स्वरूपात असते. ठळक असेल किंवा धुसर असेल, पण त्या समाजाच्या सांस्कृतिक जीवनशैलीचं प्रतिबिंब त्याच्या निर्मितीत असते. दुसरं आपण असं म्हणू शकतो की ते तसं असावयाला सुद्धा पाहिजे. म्हणजे कुठलीही निर्मिती केवळ काहीतरी काल्पनिक वगैरे असं नसते. आणि काल्पनिक जरी असली तर ती कल्पना शेवटी माणसाचीच असते हे लक्षात घ्या. म्हणजे निर्माण करणारा माणूस आहे, त्याची जी कल्पना आहे ती शेवटी माणसाचीच आहे. आणि त्या कल्पनेचं नातं, त्याच्या कल्पना विश्वाचं नातं या ना त्या स्वरूपामध्ये त्याच्या सभोवतालाशी असते, इतर माणसाच्या कल्पना विश्वाशी असते. मित्र हो, माणसाचं भावविश्व, माणसाचं कल्पना विश्व आणि माणसाचं विचारविश्व हे या ना त्या स्वरूपामध्ये त्याच्या सभोवतालाशी कुठे ना कुठे नाते असणारं असतं. आणि त्या सभोवतालामध्ये इतर माणसंसुद्धा असतात. तेव्हा त्या इतर माणसाच्या भावविश्वाशी किंवा कल्पना विश्वाशी किंवा विचारविश्वाशी या विश्वाचा या ना त्या स्वरूपामध्ये संबंध असतोच. सांगायचं ते हे की कुठल्याही लेखकाच्या निर्मितीमध्ये या ना त्या स्वरूपात तो ज्या समाजाचा सदस्य आहे त्या समाजाच्या सांस्कृतिक जीवनशैलीचं प्रतिबिंब असते असावयाला. आणि त्यातून ती कथा तर ठीक आहे, त्याला जे सांगायचं आहे ती कथा तर घडत जाईलच, पण हेही असतं. आता लेखकाला जी कथा सांगायची असते ती कथा सांगताना तो जे पात्र उभं करतो ती सगळीच पात्र सारखी असतात अशी नाही. काही नायक असतील, काही खलनायक असतील, काही खऱ्याची बाजू घेणारे असतील, काही खोट्याची बाजू घेणारे असतील, काही खरं बोलणारे असतील, काही खोटं बोलणारे असतील. त्यांच्यामध्ये संवाद असेल तसं त्यांच्यामध्ये विसंवाद असेल. संवादातूनही कथानक पुढे जाते, विसंवादातूनही कथानक पुढे जाते. एवढंच नव्हे, आत्मसंवादातूनही कथा पुढे जाते. म्हणजे कादंबरीतलं एखादं पात्र आपल्या स्वतःशी स्वतः बोलतं, त्याच्यातूनही कथानक पुढे जातं. आत्मसंवाद असेल किंवा त्याला आपण स्वगत म्हणू हे असेल, दुसऱ्याशी केलेला संवाद असेल किंवा दुसऱ्या पात्राशी त्याचा असणारा विसंवाद असेल, संघर्ष असेल, या सगळ्यातून कथानक पुढे जातं. घटना घडतात, माणसं एकत्र आली, काही ना काही घटना घडणारच आहेत. कादंबरीमध्ये त्या घडतात, मित्र समाजातच घडतात. आणि समाजाचं तुम्ही निरीक्षण करा ना, समाजामध्ये सुद्धा सगळीच माणसं चांगली नसतात, सगळीच माणसं वाईट नसतात. आणि कुठलाही पृथ्वीच्या पाठीवरचा समूह पहा तुम्ही, त्या समूहामध्ये काहीतरी संवादाचं सूत्र असतेच असते. कारण संवादाचं सूत्र असल्याशिवाय माणसं एकत्र कशी जगतील. ज्याला आपण समाजशील प्राणी म्हणतो, समूह जीवन जगणारा प्राणी म्हणतो, त्याच्यात काहीतरी संवादाचं नातं आहे ना. पण हेही तेवढंच खरं आहे की काहीतरी विसंवादसुद्धा असतो. म्हणजे पूर्ण संवाद असतो आणि विसंवादाचा मागमूसच नसतो असं काही नसते, विसंवादही असते. मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की मानवी जीवनाचं हे जर सत्य असेल तर मित्र हो, मानवाचीच निर्मिती असणारी, माणसानंच निर्मिती केलेली आहे जी कादंबरी असते, त्या कादंबरीमध्ये सुद्धा संवाद असतो, विसंवाद असतो. आणि
हा संवाद विसंवाद घडत जातो, काही घटना घडत जातात, समाजामध्ये घडतात ना घटना. पहा ना, समाजामध्ये आपल्या अवतीभोवती काहीतरी घडते, कोणाची भांडणं होतात, आणखी काही घडते, आणखी काही घडतच असतं नाही. कादंबरीमध्ये सुद्धा हे असं घडत असतं. आणि ह्या सगळ्या घडण्यातून लेखक काय करतो, तर लेखक त्याला जे सांगायचं आहे तो सांगत असतो. त्याची जी कथा आहे ती कथा तो सांगत असतो. पात्र, कुठल्याही कादंबरीतली पात्र ही स्वतंत्रपणे त्यांच्या पद्धतीने बोलू शकत नाहीत. या पात्रांच्या तोंडी असलेले सगळे संवाद लेखकाचेच असतात. आणि लेखक त्याला जे सांगायचं आहे ते सांगण्यासाठी, ती कथा निर्माण करण्यासाठी आणि ती कथा पुढे नेण्यासाठी सोयीचे संवाद त्या पात्रांच्या तोंडी घालत असतो. पात्र ही लेखकाने त्याची कथा सांगण्यासाठी घडवलेली असतात, उभी केलेली असतात, जाणीवपूर्वक ती निर्माण केली असतात. आणि त्यांच्या माध्यमातून लेखक काय करत असतो, तर लेखक त्याला सांगायची ती कथा सांगत असतो. ठीक आहे. गांधारीचे डोळे या कादंबरीमध्ये कोत्तापल्ले सरांनी एक कथा सांगायची. ती कथा काय आहे, तर ती कथा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या लोकशाही व्यवस्थेची स्थितीगती काय आहे हे त्यांना सांगायचं. आपण या लोकशाहीविषयी चांगलं किती बोलत असो, मात्र व्यवहारात ती कशी नांदत आहे. कागदोपत्री किंवा बोलण्याच्या बाबत ठीक आहे, पण व्यवहारात कशी नांदत आहे, तिचं व्यवहारातलं असणं कसं आहे, व्यवहारातलं नांदणं कसं आहे, ते लेखकाला सांगायचं. दुसरं म्हणजे लेखकाला माणूस काय आहे, माणूस कसा वागू शकतो, कसा वागतो हे सांगायचं. लेखकाला मित्र हो, माणसाच्या सत्ता प्रेरणा ही जी अतिशय प्रभावी अशी प्रेरणा आहे, त्या सत्ता प्रेरणेविषयी काही विधानं करायची किंवा सत्ता प्रेरणेविषयी बोलायचं, असं खूप काहीतरी सांगायचं. गावगाडा व्यवस्थेविषयी सांगायचं. ठीक आहे, आता गावगाडा व्यवस्था स्वातंत्र्याच्या नंतर इथे थेटपणे आपल्याला दिसत नाही, पण थेटपणे जरी दिसत नसली तरी गावगाडा व्यवस्था पूर्णतः गेलेलीच आहे असंही नाही ना. कारण कुठलीही व्यवस्था माणूस अचानक एका रात्रीतून स्वीकारत नसतो. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला म्हणजे तो रात्री 12च्या नंतर पूर्णतः बदलला असं होत नसते. माणसाच्या बद्दल असं कधीच होत नसते, कुठेच होत नसते. पृथ्वीच्या पाठीवरच्या कुठल्याही समूहाच्या बद्दल होत नसते. माणसाची कुठलीच संस्कृती, कुठल्याही काळातली आणि कुठल्याही समूहाची संस्कृती, ज्याला आपण जीवन पद्धती म्हणतो, ती पूर्णतः नवी कधीच नसते, कधीच नसते हे लक्षात घ्या. त्याच्या जीवन पद्धतीमध्ये गतकाळाचे काही ना काही संदर्भ असतातच असतात. पूर्णतः नवीन काहीतरी स्वीकारलेलं आहे, पूर्ण नवीनच आता आहे असं होत नसते. मित्र हो, भारतीय समाज व्यवस्थेत गावगाडा व्यवस्थेचे प्रतिबिंब कसे होते किंवा त्याचा प्रभाव कसा इथे होता ते लेखकाला सांगायचं. लेखकाला खूप सांगायचं. मित्र हो, महत्त्वाचं म्हणजे लेखकाला माणसाविषयी आणि माणसाच्या जीवन प्रेरणेविषयी सुद्धा बोलायचं. आता हे सगळं सांगण्यासाठी लेखक काय करतो, पात्र निर्माण करतो आणि पात्र निर्माण करून त्या पद्धतीनं तो सांगतो. कारण शब्दरूपामध्ये जर व्यक्त व्हायचं असेल तुम्हाला, तर मित्र हो, तिथे तुमचा कोणीतरी प्रतिनिधी पाहिजे ना सांगण्यासाठी. मित्र हो, लेखक हा आपला प्रतिनिधी तिथे निर्माण करत असतो. कोण असतात ते प्रतिनिधी? हे कादंबरीतले पात्र लेखकाचे प्रतिनिधीच असतात. आणि हे लेखकाचे जे प्रतिनिधी असतात ना, ते प्रतिनिधी लेखकाच्या मार्फत बोलत असतात आणि वाचकाला ती कथा सांगत असतात. वाचक ती कथा वाचतो म्हणजे काय करतो, लेखकाने त्याच्या प्रतिनिधीच्या मार्फत त्याची जी कथा सांगितली, त्याची म्हणजे त्याची आत्मकथा नव्हे, आत्मकथा असेल पण आत्मकथाच नव्हे, त्याला जे सांगायचं ते जे सांगितलेले आहे ते वाचक समजून घेत असतो.
अशा पद्धतीने लेखकाने घडवलेली पात्र, लेखकाचेच ते प्रतिनिधी किंवा लेखकाने आपली कथा सांगण्यासाठी जे निर्माण केली पात्र असतात ती पात्र, कथा कोणी सांगतात त्यांची पात्राची नाही, पात्रांना स्वातंत्र्य नसते. पात्र लेखकाच्या हातची बाहुली असते. लेखकाला जे सांगायचं आहे तेवढेच पात्र सांगतात. लेखकाने स्वीकारला जीवनविषयक दृष्टिकोन असेल किंवा आणखी काही असेल, जे लेखकाला सांगायचं ते पात्र सांगतात. गांधारीचे डोळे या कादंबरीमध्ये सुद्धा लेखकाला जे सांगायचं आहे ते सांगण्यासाठी काही पात्र लेखकाने उभी केलेली आहेत. ती पात्र कोणती आहे त्याचा आपण परिचय करून. मित्रहो, या कादंबरीमध्ये नारायण कल्लोळी हे एक पात्र आहे. आता हा जो नारायण कल्लोळी आहे, आता नायक वगैरे म्हणायचं का नाही हा भाग वेगळा. आणि अशा कादंबरीमध्ये नायक कोण आहे वगैरे हे काही फार महत्त्वाचं नसते. मित्रहो, कादंबरीमध्ये लेखकाला नक्की काय सांगायचं आहे आणि लेखकाने काय सांगितलेलं आहे हे महत्त्वाचं असते. आणि त्याच्यासाठी त्यांनी पात्र उभे केले असतात. एकच एक पात्र प्रमुख आहे आणि आता बाकीचे पात्र दुय्यम आहेत असं नसते कादंबरीमध्ये. कादंबरीमध्ये ज्याला आपण नायक म्हणतो ना, त्याच्या जीवनातल्या काही घटना वगैरे घडण्यासाठी बाकीचे पात्रे असायला पाहिजे. बाकीच्या पात्राच्या संदर्भामध्ये ज्या घटना घडतात किंवा या नायकाचे त्याच्याशी जे संबंध येतात त्याच्यातून कथानक पुढे जात असतं. तेव्हा नायक नसतोच असं नाही. एखाद्या नायकाच्या सभोवती सूत्र फिरतं कादंबरीचं, हे ठीक आहे, पण त्या नायकासाठी ती कथा लिहिलेली नसते, कादंबरी लिहिलेली नसते. कादंबरी त्या कथेसाठी लिहिलेली असते आणि तो नायकसुद्धा त्या कथेचाच वाहक असतो, कथाच पुढे नेत असतो. या कादंबरीमध्ये नारायण कल्लोळी हा नायक आहे का तसं म्हणण्याची काही गरज नाही. या कादंबरीमध्ये नारायण कल्लोळीच्या प्रवृत्तीची दुसरीही माणसं आहेत. नारायण कल्लोळी जसा आहे तसाच नारायण कल्लोळीच्या प्रवृत्तीचा अनिल कुंभारही आहे, कुसुमही आहे. त्याच्याबद्दल फार कथानक त्यांच्या सभोवती फिरत नाही हे जरी असलं तरी ही पात्रसुद्धा आहेत. मित्र हो, या कादंबरीमध्ये चमेलीसुद्धा आहे. चमेलीचं कथानकसुद्धा आपण सांगितलं तर कथा म्हणजे कादंबरी सांगितल्यासारखंच होतं. तेव्हा नारायण कल्लोळी हा नायक आहे का नाही हा वाद वेगळा, त्या वादामध्ये आपल्याला जायचं नाही ना, वाद घालण्यात मतलब नाही. पण नारायण कल्लोळी हे या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्र आहे. हा सर्वसामान्य, ज्याला आपण मध्यमवर्गीय म्हणू किंवा गरीब माणसाचा प्रतिनिधी म्हणू अशा स्वरूपाचे पात्र आहे. आईवडील आहेत, खेड्यातला हा व्यक्ती खेड्यातून शहरात येतो आणि शहरात येऊन तो राहायला लागतो. आईवडिलांनाही तो शहरामध्ये घेऊन येतो. नानासाहेबांनी स्थापन केलेली एक संघटना आहे, त्या संघटनेचं नाव काय या कादंबरीमध्ये त्याचा उल्लेख येत नाही. त्या संघटनेची आता खूप पडझड झालेली आहे. पण नारायण कल्लोळीने मात्र तालुक्याच्या ठिकाणी त्या संघटनेचं नेतृत्व करताना ती संघटना जिवंत ठेवली आहे. चांगली तिची स्थिती तिथे चांगली आहे. असा हा नारायण कल्लोळी. हा नारायण कल्लोळी काय करतो? नारायण कल्लोळी गोरगरिबाच्या बाजूनं आहे आणि जिथे कुठे अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधामध्ये तो पेटून उठतो, असं हे पात्र आहे. आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलाने लग्न करावं आणि इतर मुलांसारखं, इतर माणसासारखं संसार करावा, व्यवस्थित जगावं. कुठल्याही आईवडिलांची अपेक्षा असते तशीच ती अपेक्षा. नारायण कल्लोळी इतर सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळं. त्याला वाटतं की आपण लग्न करून संसार वगैरे करणे हे फार महत्त्वाचं नाही. आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं जगलं पाहिजे आणि आपण लोकांच्या उपयोगी आलं पाहिजे. आणि म्हणून तो सामाजिक कार्य करतो. राजकारणात येतो उतरला आहे, पण विशेषतः सामाजिक कार्य करतो. तो चमेलीचं जीवन बदलू पाहतो, चमेलीच्या जीवनाला वेगळं वळण देऊ पाहतो. विशेषतः इथे जे मुजोर राजकारणी आहेत, मुजोर माणसं आहेत, त्यांच्या विरोधामध्ये तो उभा टाकतो, खंबीरपणे उभा टाकतो. पण मग नारायण कल्लोळीला यश येतं का? यश येत नाही.
तो जेव्हा रंगनाथ न्हाव्याच्या बाजूने उभं राहतो तेव्हा मित्र हो, रंगनाथ न्हावीच याला सांगत असतो की ही जी केस आहे, इनामदाराच्या मुलानं त्याच्या बायकोवर जे बलात्कार केलेला आहे आणि हे जे नारायण कलोळ जो लढा देत आहे त्या इनामदाराच्या विरोधात, तो मागे घ्यावा, असं रंगनाथ न्हाव्याचंही म्हणणं आहे, त्याच्या बायकोचंही म्हणणं आहे. त्याची बायको तर असं म्हणते की तुम्ही हे माझ्याबद्दल असं करू नका, जे झालं ते झालं, आणि मोठ्या माणसांच्या विरोधात आपण कुठं लढणार आहोत आणि कुठे आपण त्यांना पुरणार आहोत. आता हे करण्यामध्ये होऊन काय होणार आहे, माझी बदनामी होणार आहे. तर कृपा करून तुम्ही आता हे पुढे काय असं भांडवल करू नका, हे वाढवू नका, मागे घ्या. नारायण कल्लोळ ऐकत नाही, ठीक आहे, पण इतका धडपडणारा नारायण कल्लोळ सर्वसामान्य माणसांवर अन्याय होऊ नये, अत्याचाराच्या विरोधामध्ये कोणीतरी उभं राहावं अशी भूमिका असणारा आणि तो स्वतः कृतीतून दाखवून देणारा, स्वतःच उभं राहणारा. चमेली हा खरं तर हिजडा आहे, आणि सामाजिक व्यवस्था जर लक्षात घेतली तर हिजड्यांची मैत्री आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये फार काही सन्मानाची बाब वगैरे नसते ना. म्हणजे हेतू कितीही चांगला असला तरी लोकांच्या दृष्टीनं तो हेटाळणीचा भाग असतो, उपहासाचा भाग होतो. त्या माणसांच्याबद्दल लोक फार चांगलं बोलत नाही. पण तरी हा कल्लोळी त्यांच्या सोबत राहतो, चमेलीला विधानसभेचा उमेदवार म्हणून उभं करतो आणि चमेलीचा तो प्रचार करत असतो. असा हा नारायण कल्लोळी. या नारायण कल्लोळीचं लग्न झालेलं नाही. हा नारायण कल्लोळी 28 वर्षाचा, लग्न झालेलं नाही. त्याच्या आईवडिलांचं म्हणणं आहे लग्न करावं, लग्न केलं नाही, पण तोही शेवटी माणूस आहे. मित्र हो, माणूस कार्यकर्ता असेल, माणूस राजकारणी असेल, माणूस शिक्षक असेल, माणूस वकील असेल, माणूस कलेक्टर असेल, माणूस संत असेल, साधू असेल, चोर असेल, काही असेल, हे सगळं असणं मानवी जीवनातल्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. मुळात तो माणूस असतो, हे अंतिम सत्य. तो माणूस असतो ना, हे पहिलं सत्य. मग त्यानं राजकारणी असणं, त्यानं संत असणं, त्याने समाजकार्य करणं, कार्यकर्ता असणे ठीक आहे, पण मुळात तो कोण आहे? मुळात तो माणूस. नारायण कल्लोळीसुद्धा मुळात माणूस आहे. आणि हे खरं तर कुठल्याही कलावंतानं याचं भान ठेवलं पाहिजे. माणूस माणूस असतो. उगी पात्रांना घडवायचं आहे किंवा आपल्याला काहीतरी कथा सांगायची आहे म्हणजे काही सांगायचं नसतं, आणि पात्रांना आपल्या पद्धतीनं कसाही रंग द्यायचं आणि काही बोलायला लावायचं नसते. मित्र हो, ललित साहित्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य हे असायलाच हवं. हे लेखक कलावंतांनी लक्षात ठेवलं पाहिजे, याचं भान ठेवलं पाहिजे. तुम्ही कथा कुठलीही सांगा, कथा कादंबरी काल्पनिक असते, ठीक आहे, मान्यच आहे, ती काल्पनिक आहे. तुम्ही कल्पनेच्या बळावर किंवा तुमच्या कल्पना विश्वाच्या याच्यावर किंवा तुमची जी कौशल्य आहे शब्दाच्या रचनेचं, त्याच्या बळावर तुम्ही कथानक रचना. पण कलावंत जी कथा सांगतो, जे तो रचतो, ती काल्पनिक जरी असली तरीही वाचकाला ती खरी वाटली पाहिजे, हे लक्षात घ्या. वाचकाला खरी वाटली पाहिजे. ती असते मुळात काल्पनिकच, पण ती वाचकाला खरी वाटली पाहिजे. त्याच्यातली पात्रसुद्धा खरी वाटली पाहिजेत, आणि त्यामध्ये घडणाऱ्या घटना वगैरे असतात ना, त्यामध्ये घडणाऱ्या घटना वगैरे अपरिहार्य वाटले पाहिजे. त्या असंच घडल्या असत्या असं वाटलं पाहिजे. म्हणजे कथा काल्पनिक असली तरी ती वाचकाला तरी खरी वाटली पाहिजे ना. आणि हे वाटण्यासाठी तुम्हाला भान कशाचं ठेवावं लागतं? तुम्हाला भान याचं ठेवावं लागतं की काय घडू शकते, काय शक्य आहे आणि काय अशक्य आहे, याचं भान लेखकाला असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे लेखकाला माणूस निदान काही प्रमाणात का असे ना कळायला पाहिजे. माणूस काय आहे हे कळायला पाहिजे. माणूस कसा वागू शकतो, माणसाची लक्षणं काय, ज्याला आपण म्हणतो ना काम, क्रोध, मद, लोभ, मत्सर वगैरे जे काय आहे, याला आपण खरं तर माणसाचे 6 वाईट गुण म्हणत असतो. ग्रंथामध्ये आपल्या षडरिपू असं म्हटलेलं आहे. मित्र हो,
ते शत्रू मित्र आहेत की नाही सोडून द्या, ते शत्रू असतील मित्र असतील काय जे असायचे ते असतील, सगळ्यात महत्त्वाचं आहे तीच माणसाची लक्षणं आहेत. माणूस त्या लक्षणासह जन्मतो आणि माणूस त्या लक्षणासहच जगतो. माणसाच्या अंतिम क्षणापर्यंत हे त्याच्यात असतात. आपण जे म्हणतो ना माणसाला की एखादा माणूस खूप चांगला आहे, साधू आहे वगैरे, एखादा माणूस खूप वाईट आहे, ठीक आहे ना. वाईट माणसाचे वाईट गुण काही थोडेफार स्वैर सुटले असतील आणि चांगल्या माणसाने तशा त्या स्वैर असणाऱ्या किंवा वाईट गुणावर काही मर्यादा ठेवल्या असतील, एवढाच भाग आहे. पण मित्र हो, कमी जास्त प्रमाणामध्ये हे सगळे गुण माणसाच्या अंतिम क्षणापर्यंत असतात हे लक्षात घ्या. म्हणजे हे गुणच माणसात नाहीत आणि कोणीतरी वेगळं आहे असं समजण्याचं काही कारण आहे. आणि आपण असं जेव्हा एखादं पात्र उभं करत असतो तेव्हा ते काल्पनिक होऊन जातं पूर्ण, ते खरं वाटत नाही. आपल्याकडे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ वगैरे बऱ्याचदा खऱ्या न वाटणाऱ्या कथा सांगतात. म्हणून आपण असं म्हणत असतो पुराणातले वांगे पुराणात. आपण का म्हणतो हे? कारण तिथे आपण माणसापासून तुटलोत आणि आपल्या कल्पना अद्भुत असं काहीतरी लिहित गेलो. मित्र, ते चांगलं का वाईट आता याच्या खोलात आपल्याला जायचं नाही, त्याची चर्चा आपल्याला करायची नाही. पण एक मात्र लक्षात घ्या की जे काही रचलं जातं ते रचलं गेलेलं वाचकाला खरं वाटलं पाहिजे. आणि त्या रचल्या गेलेल्यातल्या ज्या काही घटना, जे काही प्रसंग वगैरे जे काही घडत जातं ते अपरिहार्य वाटलं पाहिजे. कारण कुठलाही माणूस पूर्ण निर्बुद्ध नसतो आणि वाचकांना निर्बुद्ध समजू नये, तो बऱ्यापैकी काहीतरी समजणारा असतो. मित्र, मी हे विवेचन तुमच्या पुढे याच्यासाठी करत होतो की नारायण कल्लोळी शेवटी माणूस आहे. आता माणूस असणाऱ्या या नारायण कल्लोळीला लग्न झालं नसलं तरीही याच्या मनातही लग्नाविषयीचं आकर्षण किंवा निदान याच्या मनात एक प्रियशी वगैरे असणार ना, कुठेतरी याचे मन गुंतलं असणार. तो माणूस आहे ना, याचं मन कुसुममध्ये गुंतलेलं असतं. कुसुम ही त्याच गावातली मुलगी. ज्या गावात नारायण कल्लोळी राहतो त्या गावाचं नाव काय? यशवंत कादंबरीमध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही. ते तालुक्याचं गाव आहे एवढाच उल्लेख आहे. त्याच गावामध्ये कुसुम राहते. कुसुम महाविद्यालयामध्ये शिकणारी, बाहेरगावी शिकणारी आहे. ते मध्येच केव्हा तरी येते गावामध्ये आणि आल्याच्या नंतर नारायण कल्लोळी आणि कुसुमची भेट होते आणि दोघांचं एकमेकाविषयीचं आकर्षण. हा नारायण कल्लोळी मित्र हो, कोणाचा प्रतिनिधी हा भाग वेगळा, पण तो माणूस आहे, माणसाप्रमाणे वागतो. आणि मित्र, माणसाच्या भूक आणि वासना ह्या अतिशय प्रभावी असणाऱ्या प्रेरणा आहेत. माणसाच्या मनात कोणाविषयी तरी आकर्षणसुद्धा असतं. माणूस आहे तो, त्याला कुसुमविषयी आकर्षण, पण कुसुमच्या घरून याला विरोध आहे. नारायण कल्लोळीचं कुसुमसोबत काही लग्न होत नाही. कादंबरीच्या शेवटी कुसुमचं लग्न दशरथशी झाल्याचं दाखवलेलं आहे किंवा तो त्याचा भ्रम असेल कल्लोळीचा, तर पण शेवटी ते तसं दाखवलं आहे. पण हा नारायण कल्लोळी राजकारणामध्ये उतरतो, चमेलीला उमेदवार म्हणून उभं करतो, निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न करतो. चमेलीचे जे मूळ गुण आहे ती चमेली सोडत आणि मग नारायण कल्लोळीला असं वाटतं की आपण नक्की काय करायला लागलो, आपण नक्की समाजाला बदलू का, समाज बदलेल का. बरं, नारायण कल्लोळीच्या पुढे प्रश्न असा पडतो की ज्या समाजासाठी तो धडपडत असतो तो समाज नारायण कल्लोळीच्या मागे नाही. समाज कोणाच्या मागे? समाज ज्याच्या विरोधात नारायण कल्लोळी लढतोय त्याच्या मागे. म्हणजे हा इनामदाराच्या विरोधात लढतोय आणि समाज इनामदाराच्या बाजूने आहे. हा अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात लढतोय आणि समाज अन्याय करणाऱ्याच्या बाजूने आहे. नारायण कल्लोळीला प्रश्न पडतो, आपण नक्की काय करायला लागलो? आपण बरोबर आहोत की आपण चूक आहोत? मित्र, नारायण कल्लोळी हा असं वाटणाऱ्या अनेकांचा प्रतिनिधी आहे जे आयुष्यभर असं लढत असतात, माणुसकीसाठी लढतात, माणसाला न्याय मिळावा म्हणून लढतात, अन्यायाच्या विरोधात लढतात, सत्यासाठी लढतात. अशा माणसाचा पराभव आपण आपल्या सभोवताली पावलोपावली पाहत असतो. अशा अनेक उदाहरणं असतात. अशा अनेक उदाहरणाचा किंवा अशा अनेक माणसाचा प्रतिनिधी म्हणजे नारायण कल्लोळी.
नारायण कल्लोळीच्या माध्यमातून लेखकाने समाजातल्या सर्वसामान्य माणसाचं जगणं आणि कुठली तरी एखादी दृष्टी घेऊन, भूमिका घेऊन लढणारा जो माणूस असतो, अन्यायाच्या विरोधामध्ये उभं टाकणारा जो सर्वसामान्य माणूस असतो, त्या माणसाचा पराजय अधोरेखित केलाय. तो माणूस लढतो. आता त्या माणसाला लढूच नाही का, लढलं पाहिजे. पण मित्रो, व्यवस्था अशी आहे की तशा माणसाचाही व्यवस्था पराभव करते. आणि तसा मग माणूस कसा पराभूत होतो ते लेखकाने नारायण कल्लोळी या पात्राच्या माध्यमातून रेखाटलेलं आहे. नारायण कल्लोळी पराभूत होतो. तो शेवटी असं म्हणतो की मी सीतेसारखा आहे. सीतेसारखा आहे म्हणजे काय? आयुष्यभर रामाने सीतेवर अन्याय केला. सीतेला शेवटी रामापासून दूर जावं लागलं. आपण कथा सांगतो ती पृथ्वीमध्ये गेली वगैरे, पृथ्वीमध्ये गेली असेल नसेल, पण रामापासून दूर गेली. समाज रामाच्या पाठीमागे उभे राहिला, सीतेच्या पाठीमागे नाही. म्हणजे समाज हा अन्याय सहन करणाऱ्याच्या पाठीमागे उभं राहत नाही खंबीरपणे, तर तो अन्याय करणाऱ्यांच्या पाठीमागे कसा उभा राहतो हे या कथेतून किंवा या नारायण कल्लोळीच्या व्यक्तिरेखेतून दाखवलेलं आहे. मित्र, दुसरं म्हणजे कोणीतरी अन्याय करणाऱ्याच्या विरोधामध्ये उभं टाकल्याशिवाय संघर्ष कसा निर्माण होईल आणि कथानक पुढे कसं जाईल? कथानकाला पुढे न्यायचं असेल तर असा कोणीतरी संघर्ष करणारा पाहिजे. अन्याय करणार, सगळेच अन्याय करणार आहेत आणि अन्याय करत पुढे जात आहेत. कथानक काय करणार आहे? मित्र, माणसाला इतरांतले भांडणं ऐकायला खूप बरं वाटतं. कथेमध्ये सुद्धा किंवा कादंबरीमध्ये सुद्धा जिथे संघर्ष असतो तो संघर्ष माणसाला समजून घ्यायचं असतं, आवडतो. या कादंबरीमध्ये नारायण कल्लोळी हा चांगल्याचा प्रतिनिधी आहे, सतचा प्रतिनिधी, आणि असतच्या विरोधामध्ये तो लढतो आहे, अन्यायाच्या विरोधामध्ये तो लढतो आहे. त्यांच्यामध्ये एक जो संघर्ष आहे त्या संघर्षाचा प्रतिनिधी तो संघर्ष हा करत असतो. मग आबासाहेब देशमुख असतील, इनामदार असतील, बोराडे असतील, मालिनीबाई पैठणकर असतील, हे बाकीचे पात्र आहेतच ना, पण त्याच्यापेक्षा वेगळं असणारं हे एक पात्र अन्यायाच्या विरोधामध्ये लढणार. ठीक आहे मित्र, अनिल कुंभार हे एक असंच पात्र. अनिल कुंभार हा खरं तर विरोधी पक्षातील कार्यकर्ता असतो तो, आणि सच्चा कार्यकर्ता. अनिल कुंभार आणि नारायण कल्लोळी हे एका पक्षातले वगैरे नाहीत, हे एका गावातले आहेत का तसाही काही उल्लेख नाही. हे काही एका जातीतले किंवा पूर्वीचे काही मित्र, वर्गमित्र वगैरे असा काहीच उल्लेख नाही. पण अनिल कुंभार आणि नारायण कल्लोळी हे दोघेही एका प्रवृत्तीचे, अन्यायाच्या विरोधात लढणारे, खऱ्याच्या बाजूने उभं टाकणारे आहेत. आणि मित्र हो, या दोघांचाही पराभव होतो, हे दोघंही. आणि या दोघांचा पराभव होतोय लेखकाने दाखवत असताना दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की मुळात समाजामध्ये किंवा आपल्या अवतीभोवती असं घडते. हा पराभव केवळ या कादंबरीतला नाही आणि लेखकाला केवळ कादंबरीमध्ये हा पराभव घडून आणायचा नाही. मित्र, लेखकाला हे सांगायचं आहे की समाजात हे घडते. कादंबरीत घडते ही दुय्यम गोष्ट आहे. कादंबरीत याच्यासाठी हे दाखवलेलं आहे की हे समाजात घडते, आणि हे समाजात जे घडतं अशा चांगल्या माणसाचा जो पराभव होतो ते चांगलं नाही हे सांगण्यासाठी लेखकाने ही पात्र उभी केलेली आहेत. पण आपण पाहतो की समाजात खरंच असं घडतं. जी चांगली माणसं असतात त्या चांगल्या माणसांच्या बाजूनं लोक नसतात, तर जी माणसं माणसांवर अन्याय करणारी असतात, नाटकी असतात, ढोंगी असतात, त्यांच्या बाजूनं माणसं उभी टाकतात. समाज त्यांच्या मागे असतो. हे आपण पाहतो. आणि आपला हा गत कित्येक वर्षांपासूनचा आपला इतिहास आहे. तुम्ही मानवी इतिहास पहा, मानवी इतिहासामध्ये आपल्याला असंच दिसतं. अगदी मोठ्या मोठ्या माणसांच्या बद्दल सुद्धा असंच घडलेलं आहे. महात्मा फुलेंना विरोध करणारे कोण होते? महात्मा फुलेंना विरोध करणारे महात्मा फुलेंच्या आजूबाजूला जगणारी माणसं होती की ज्या माणसांच्या हितासाठी महात्मा फुले झटत होते. त्याच माणसाने फुलेंना विरोध केलेला आहे. महात्मा फुलेंना आधार कोणी दिला? इंग्रजांनी दिला. महात्मा फुलेंचा पहिला सत्कार 2 शाली देऊन महात्मा फुलेंचा पहिला सत्कार कोणी केला?
इंग्रजांनी केलं ना, भारतातल्या लोकांनी नाही केला, इंग्रजांनी केलं. आणि त्याला प्रचंड विरोध होता भारतातल्या लोकांचा. का? कारण शॉल देऊन सत्कार करण्याचा आणि तो सत्कार स्वीकारण्याचा इथला जो हक्क आहे तो कोणाचा आहे? तो केवळ इथल्या उच्चवर्णीयांचा आहे. ही इथल्या लोकांची भूमिका होती. मित्र, सांगायचं ते मला याच्या फार खोलात जायचं नाही, पण अगदी मोठ्या मोठ्या माणसांना सुद्धा किंवा आपल्या इतिहासातली जी माणसं आज ठळक झालेली आहेत त्या माणसांना सुद्धा त्यांच्या सभोवतालच्याच माणसाने विरोध केला. आणि जे त्यांच्यासाठी तशा माणसांच्या हितासाठी झटत होते ती माणसं त्यांना विरोध करत होती. नंतर आपण काय करतो? नंतर ठीक आहे, मग नंतर आपण अशा माणसांना ठळक करतो, त्यांच्याविषयी लिहितो, बोलत असतो आणि बोलतो. फक्त व्यवहारामध्ये आपण तो माणूस आणत नाही किंवा त्या माणसाचे विचार व्यवहारात आणत नाही. त्या माणसांच्या विचारावर आपण भाषणं देत असतो. व्यवहाराशी जास्तीत जास्त व्यवहारापासून दूर ठेवायचे ते विचार आणि भाषणं त्यांच्यावर द्यायची, असं आपण करत असतो. मित्रहो, हा संबंध पृथ्वीच्या पाठीवरील माणसाच्या व्यवहाराचाच भाग आहे. माणसाचा इतिहास असाच आहे, फार काही वेगळे असं नाही, असाच आहे माणसांचा इतिहास आणि माणसं अशी वागतात. आपण असं म्हणत असतो की चांगल्या माणसांचं अनुकरण झालं पाहिजे, चांगल्या माणसांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. तुम्ही तुमच्या आजूबाजूचं निरीक्षण करा, जरा सभोवतालाचं निरीक्षण करा, मग तुम्हाला कळेल की माणसं चांगल्या माणसाविषयी चांगलं बोलतही असतील, पण प्रसंगी माणसं आपापल्या स्वार्थाच्याच बाजूनं राहतात, त्या माणसांच्या पाठीमागे उभे राहत नाहीत. आणि चांगल्या माणसाकडून फार काही आपल्याला मिळेलच, आपला स्वार्थ साधेलच असं नसते ना, कारण ही माणसं तडजोड वगैरे काही करत नसते. आणि त्यामुळे माणसं जिथे आपला फायदा आहे तिथे प्रयत्न करत असतात. अनिल कुंभार असेल या कादंबरीतलं किंवा नारायण कल्लोळे असेल, ती अशीच पात्र आहेत. मुळात ती चांगले आहेत, समाज त्यांच्या पाठीमागे नाही. अनिल कुंभार हा नारायण कल्लोळेसारखा सर्वसामान्य माणसाला मदत करणारा, विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा आहे. जेव्हा निवडणूक लागते तेव्हा विधानसभेची निवडणूक येते तेव्हा निवडणुकीच्या याच्यामध्ये अनिल कुंभारला विधानसभेचं तिकीट दिलं जावं अशी विरोधी पक्षांची भूमिका असते, पण दिले जात नाही तिकीट. का? एक तर याच्याकडे पैसा नाही. पैसा कुठून खर्च करणारा? कारण सत्ताधारी पक्षाने आबासाहेब देशमुखाला तिकीट दिलेलं असतं. आता आबासाहेब देशमुख प्रचंड श्रीमंत आहेत. आता हा जर श्रीमंत असेल तर याच्या विरोधामध्ये अनिल कुंभारला उभं करून हा निवडून कसं येईल? निवडून येणार नाही ना, म्हणून याला निवडणुकीला उभंच करायचं नाही. दुसरं म्हणजे हा चांगला माणूस आहे, तडजोड करणारा नाही. आणि चांगला माणूस नको असतो राजकारणामध्ये, कारण तो तडजोडी करत नाही. राजकारणामध्ये तडजोडी करणारा माणूस हवा असतो. मित्र हो, राजकारणामध्ये राजकारणी लोकांना स्वतःला विकणारा माणूस हवा असतो, कारण जो विकणारा माणूस असतो तोच तडजोडी करत असतो, तोच वाटेल ते दुसऱ्यांना मदत करत असतो. अनिल कुंभार स्वतःला विकणारा माणूस नाही. आता जिथे विकत घेणारी माणसं आहेत, राजकारणामध्ये विकत घेतलं जातं. आता इथं हा विकणाराच नसेल तर आपल्या अडचणीच आहे ना. मग म्हणजे हा पैसे घेऊन काही कामं करणार नाही, आपण सांगू तसं ऐकणार नाही, हा कुठले तरी भूमिका घेईल, कुठले तरी तत्त्व पाळेल, आपल्या काय कामाचं आहे? मित्र हो, अनिल कुंभारला तिकीट नाकारलं जाते हे या कादंबरीतलं कथानक आहे आणि समाजातलं वास्तवही असंच आहे. समाजातसुद्धा बघा तो चांगल्या माणसांना आपण निवडून देत नाही फार तर, आणि दुसरं म्हणजे चांगल्या माणसांना तिकीट दिलं जात नाही. उगीच सहज आता इथं गोष्टी निघाल्या, हे संदर्भ आहे म्हणून सांगतो. मित्र हो, कॉम्रेड गोविंद पानसरे यांना निवडणुकीमध्ये लोकांनी पाडलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे अलीकडच्या काळातल्या. आता कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं समाजाच्या भल्यासाठीचं कार्य कमी होतं का? भरपूर होतं ना. आता अशा माणसाला सुद्धा आपण पराभूत करू शकतो. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की समाज नक्की कोणाच्या पाठीमागे असतो आणि चांगल्या माणसांना आपण काय म्हणजे त्याची काय किंमत करतो हे घडतं. हे उदाहरण झालं. बाकी तुमच्या आजूबाजूला पहा तुम्ही काय घडतं ते. मला तुम्हाला सांगायचं हे आहे मित्र हो, अनिल कुंभार असेल, नारायण कल्लोळे असेल, ही पात्र
कादंबरीमध्ये पराभूत झाल्याचं दाखवलं गेलेलं आहे. कोणी दाखवलं? लेखकाने. लेखक कोण आहेत? कोत्तापल्ले सर. कोत्तापल्ले सरांनी हे कादंबरीमध्ये उभे केले आहेत. मित्र, इथे आपण एवढं नोंदवू शकतो, असं म्हणू शकतो की कोत्तापल्ले सरांचं सभोवतालाचं निरीक्षण अतिशय सूक्ष्म आहे आणि अतिशय योग्य आहे. त्यांना काय वाटतं हा भाग वेगळा. त्यांना वाटतं चांगलेच माणसं निवडून यावी, चांगल्याच माणसांची किंमत असं वगैरे, पण तसं होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि या कादंबरीच्या माध्यमातून कोत्तापल्ले सरांनी सभोवतालातलं जे वास्तव आहे ते वास्तव अधोरेखित केलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते वास्तव तसं अधोरेखित करण्यासाठी म्हणून ही पात्र उभी केलेली आहेत. मित्र, आपल्याला काय वाटते याच्यापेक्षा सभोवतालात काय नांदते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि विशेषतः कलावंतांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. काय वाटतं हा भाग वेगळा, काय नांदते, काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला जे वाटतं चांगलं वाटतं, ठीक आहे ना, आपला तो आदर्शवाद आहे, आपलं ते स्वप्न आहे, ठीक आहे. तुम्हाला ते चांगलं वाटणं चांगलीच गोष्ट आहे, वाईट नाही. तुम्ही तसं वागत असाल ती आणखी चांगली गोष्ट आहे. पण एवढ्यामुळे सभोवताल बदलत नसतो. सभोवताला जे नांदत आहे ना ते बदलत नसतं. अशानं म्हणजे तुम्ही एकटे चांगले वागले, ठीक आहे, ती चांगली गोष्ट आहे, काही फरक पडेल, पण म्हणून सभोवताल पूर्ण बदल असं होत नाही. तेव्हा आदर्शवाद ठीक आहे, पण वास्तव काय आहे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. मित्र हो, कोत्तापल्ले सरांनी सभोवताला जी काही मानवी प्रवृत्ती नांदत आहे त्या प्रवृत्तीचं अधोरेखन या पात्रांच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि ही दोन्ही पात्र शेवटी पराभूत होतात. हे स्वतःला असं म्हणत असतात की आपण कोण आहोत, आपण इतके क्षुद्र आहोत, आपली दखलसुद्धा कोणी घेणार नाही. अनिल कुंभार तर एका ठिकाणी असं म्हणतो, नारायण कलोळे त्याला विचारतो की आपण नक्की कोण आहोत. तो म्हणतो आपण म्हणजे वाळवंटामध्ये सापडलेला एखादा प्रवासी असतो ना, तसे हो. तो प्रवासी तिकडे जाणार नाही, इकडे येणार नाही, तिथेच तो मरेल आणि त्याची मेलेल्याची कोणी दखलसुद्धा घेणार नाही, असे आपण आहोत. नारायण कलोळे तर असं म्हणतो, आपण म्हणजे आपल्या जखमेवर तेल लावण्यासाठी आयुष्यभर फिरणारा जो अश्वत्थामा आहे ना, त्या अश्वत्थाम्यासारखे आहोत. आपल्याच जखमा आपल्यालाच त्रासदायक आणि त्याही आपल्याला दुरुस्त करता येत नाहीत, असे आपण आहोत. मित्र, सांगायचं ते हे की अशी ही पात्रे उभं करून लेखकाने सभोवताल अधोरेखित केलं आहे. या कादंबरीमध्ये कुसुम नावाचं एक पात्र आहे. हे कुसुम नावाचं जे पात्र आहे फार त्याचं काही हे येत नाही, पण ही नारायण कलोळीची मैत्रीण आहे आणि नारायण कलोळीच्या सोबत तिची मैत्री वाढून याच्यासाठी तिच्या घरच्याचा प्रयत्न आहे. का? नारायण कलोळी हिजड्यासोबत वगैरे फिरतो असं म्हणत असतो, पण तरी हिची मैत्री नारायण कल्लोळीसोबत आहे. आणि नारायण कल्लोळीच्याबद्दल हिलाही शंका आहे, पण नारायण कल्लोळी खरं बोलणारा माणूस आहे, तो सांगतो आणि मग आदर वाढतो. निवळ आदर वाढत नाही, आपुलकी वाढते. आपुलकी वाढते एवढंच नाही, प्रेमही वाढतं, आतून एकमेकाविषयीचं आकर्षण वाढते. पण शेवटी या कुसुमचं जे लग्न आहे ते इनामदाराच्या वाड्यावर काम करणाऱ्या मुनिमाच्या मुलाशी, दशरथशी झालेलं दाखवलेलं आहे. मित्र हो, आपल्या अशा अपेक्षा, आकांक्षा अशाच पद्धतीनं पायदळी तुडवल्या जातात आणि माणसांवर अन्याय करतात, माणसाच्या स्वप्नाचा भंग कसे करतात याचं हे चित्र आपल्या सामाजिक जीवनामध्ये खूप घडतं. कुसुम तशात मुलींच्यापैकी एक आहे, प्रतिनिधी आहे असं आपण म्हणू शकू. आबासाहेब देशमुख या कादंबरीतलं आणखी एक पात्र, सत्ताधारी पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मिळवलेले उमेदवार म्हणून जाहीर झालेले एक व्यक्तिमत्व. जनमत नावाचं एक वर्तमानपत्र आहे, ते जनमत नावाच्या वर्तमानपत्राचे मालक आहेत. ते जनमत वर्तमानपत्र चालवतात, म्हणजे हे काही करत नाहीत. राघवेंद्र कुलकर्णी एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तोच सगळं चालवतो, पण हे त्याचे मालक आहेत. आणि कमालीचे नाटके, आपण चांगले कसे आहोत हे दाखवणार. मुळात जेवढं वाईट करता येईल तेवढं करायचं. विशेष म्हणजे वाईट माणसांना सांभाळायचं. यांच्याकडं केव्हाही कोणी जा आणि एखाद्याची तक्रार घेऊन गेली की हा काय म्हणणार, सांभाळून घ्यावं लागते. सगळे लोक सारखे असतात का? त्यांनाही सांभाळून घ्यावं लागतं. आणि सांभाळून घ्यायचं म्हणजे का? सांभाळून घ्यायचं म्हणजे गुन्हेगाराला सुद्धा सांभाळून घ्यायचं. अशा पद्धतीची यांची असणारी भूमिका.
सगळ्यांना घेऊन चालावं लागतं असं म्हणणारे व्यक्तिमत्व, राजकारणातलं व्यक्तिमत्व, जनमतचे मालक, कमालीचे नडके. म्हणजे आपल्याला सभोवती दिसतात ना तशा पद्धतीने. जनमत वर्तमानपत्र कसं चालवतात हे, एरवी कधीतरी अंक काढायचा आणि जो कोणता अंक असेल त्या अंकामध्ये हा जो राघवेंद्र कुलकर्णी असतो या वर्तमानपत्राचा संपादक वगैरे, तो काय करणार, आबासाहेब देशमुखांच्या विषयी लिहिणार, काल्पनिक कथा असतील काही असेल, आणि आबासाहेब देशमुख कसा मोठा आहे अशा पद्धतीने ते रंगवणार. असे हे आबासाहेब देशमुख. जेव्हा रंगणात न्हाव्याच्या बायकोवर बलात्कार होतो आणि नारायण कल्लोळी आबासाहेब देशमुखाकडे जातो आणि म्हणतो की आता तुम्ही पुढारी आहात, तेव्हा काहीतरी भूमिका घ्या, काहीतरी बाजू घ्या. आबासाहेब देशमुख असं म्हणत असतो, पहिले मला निवडून द्या, मग मी नंतर काहीतरी करेल. मित्रो, तुम्ही आजूबाजूच्या कुठल्याही राजकारण्यांना पहा, कुठलंही राजकारण निवडून येण्याच्या पहिले असंच बोलत असतं की पहिले मला निवडून द्या, मग आम्ही बघू. आणि निवडून आल्यावर ते एकदा बोलत नसतात आणि मागलचं काहीच करत नसतात. तुम्ही अगदी आपल्या देशातल्या राष्ट्रीय पक्षांचं सुद्धा वर्तन पहा. निवडून येण्याच्या पूर्वी कुठलाही पक्ष पहा, इतरांच्या भ्रष्टाचारावर टीका करतात आणि आम्ही भ्रष्टाचार संपू असंच म्हणत असतं. कोणीही आतापर्यंत या 47 पासून ते 2021पर्यंत असं काही घडलेलं नाही. जे सुरू आहे ते त्याच पद्धतीनं सुरू. मित्र, आबासाहेब देशमुख या अनेकांचे प्रतिनिधी आहेत. ते म्हणतात की मला पहिले निवडून द्या, मग मी गोरगरिबांची मदत करेल, गोरगरिबांना सहाय्य करेल वगैरे. अशा पद्धतीचे आबासाहेब देशमुख नावाचे हे एक पात्र. चमेली नावाचं जे पात्र आहे या कादंबरीमधलं, ते मुळातला चमनराव हा अगदी देखणा मुलगा आहे, रुबाबदार मुलगा आहे, पुरुषत्व असणारा मुलगा आहे. तो तरुण आहे, त्याचं लग्न होतं आणि लग्न झाल्याच्यानंतर त्याच्या आईवडिलाला वाटतं की आता हा सुखानं संसार करेल, याला लेकरं होतील आणि आपण आजी आजोबा म्हणून वगैरे राहू. पण दुर्दैवाची घटना म्हणा, काही म्हणा, की याचं पुरुषत्व जातं आणि पुरुषत्व गेल्याच्या नंतर हा नपुसक होतो. याची बायको याचा जो सहकारी असतो हा एका शाळेमध्ये सेवक असतो आणि त्याच शाळेमध्ये सेवक असणारा, शिपाई असणारा जो दुसरा माणूस आहे त्याच्यासोबत त्याच्या बायकोचे संबंध हा जीवनाविषयाला उभं घेते. आणि तिथून तो मग याच्यातलं पुरुषत्व गेलेलं आहे, आता नपुसक झालेलं आहे. तो हिजडे घेऊन येतात, त्याला हिजडा होतो, याचे संस्कार केले जातात, विधी केले जातात. याचा जो पुरुषत्वाचा अवयव आहे तो अवयवसुद्धा काढून टाकला जातो आणि हिजडा म्हणून जगतो. आणि त्याचं हिजडा म्हणून जगणं मग किती वेदनादायी आहे. अन्याय, अपमान, अत्याचार सहन करत त्याला कसं जगावं लागतं, त्याचं अगदी मनाला भिडणारं अतिशय कारुण्यपूर्ण असं चित्रण या कादंबरीमध्ये येतं. हा रंगनाथ न्हावी जो आहे त्या रंगनाथ न्हाव्याशी याची मैत्री आहे. नारायण कल्लोळी याला विचारतो की तो रंगनाथ न्हाव्याचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे, तर तो याचं का करतो, तर तो म्हणतो की ज्याच्या त्याच्या कर्मानं ते आमच्याकडे येतात म्हणून त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो, आम्ही काही करत नाही. अशा पद्धतीचा माणूस खरं बोलणार हा हिजडा आहे, अतिशय खरं बोलतो. जेव्हा नारायण कल्लोळ त्याच्या घरी जातो तेव्हा तिथे एक मुलगी असते, ती मुलगी येते, याच्या गळ्याला पडते. नारायण कल्लोळ विचारतो ही कोणाची मुलगी, तो म्हणतो की तसं विचारायचं नसतं इथं वेश्यावस्थेमध्ये, तर कोणाची असेल, हिची आई मरण पावली आणि आता आम्ही सगळे वाढवतो तिला. नारायण कल्लोळ म्हणतो की किती तुमच्यात माणुसकी असते, हा म्हणतो काही माणुसकी बिनुसकी नसते, कारण आता 5-6 वर्षाची मुलगी आणखी 5-6 वर्षानं मोठी होणार आणि धंद्याला लागणार. धंद्याला लागली की ते दुसऱ्या माणसानं तिच्या जीवावर जगता येते म्हणून या लहान मुलीला आम्ही मोठं करत असतो. इतका परखड असणारा आणि मानवी व्यवहाराविषयी बोलणारा किंवा सभोवतालाविषयी बोलणारा, स्वतःविषयी बोलणारा असा हा चमेली आहे. मुळात तो चमनराव आहे, त्याचं पुरुषत्व जातं आणि नंतर तो चमेली होतो. उमेदवार म्हणून उभे टाकतो, तो विधानसभेचा उमेदवार आहे आणि विधानसभेचा उमेदवार म्हणून उभा टाकलेला हा व्यक्ती रंगनाथ न्हाव्याच्या बायकोला न्याय मिळावा म्हणून उपोषणाला बसतो आणि उपोषणाला बसून तिथे तो जी व्यवस्था आहे, पुढारी असतील किंवा पोलीस वगैरे असेल, म्हणजे शासन असेल किंवा प्रशासन असेल, गुन्हेगाराला तर पकडत नाहीत. रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर बलात्कार करणारा इनामदाराचा मुलगा राजरोस गावामध्ये फिरत असतो आणि पोलीस म्हणता सापडत नाही. चमेली जाहीरपणे कलेक्टर ऑफिसच्या समोर सांगतो की हे सगळ्या प्रशासन आणि शासनातली जी माणसं आहेत ती माणसं आमच्यासारखी हिजडे आहेत, यांच्यात पुरुषत्व नाही,
यांना लेकरं होतात ठीक आहे, पण लेकरं होतात म्हणजे पुरुष आहेत असं समजू नका. हे षंड आहेत, हे नपुसक आहेत, हे हिजडे आहेत. कारण यांची जी जबाबदारी आहे, यांचं जे कर्तव्य आहे, ते कर्तव्यसुद्धा यांना पार पाडता येत नाही. यांना गुन्हेगाराला पकडता येत नाही. हे षंड आहेत अशा पद्धतीचं तो बोलतो. आणि मित्र हो, मग त्या इनामदाराच्या मुलाला वगैरे अटक होते, ठीक आहे. पण चमेली हे पात्र या कादंबरीमध्ये लेखकाने उभं केलेलं आहे. आणि उभं करून या सगळ्या व्यवस्थेचं जे षंड असणं आहे, नपुसक असणं आहे, किंवा कर्तव्य पराडमुख होणं आहे, किंवा कर्तव्य शून्य आपण ज्याला म्हणू असं असणं जे आहे ते अधोरेखित केले मित्र, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि इथली जी जबाबदार माणसं असतात ती जबाबदार माणसं बेजबाबदार कशी वागतात, किंवा त्यांचं कर्तव्य कसं नीट पार पाडत नाहीत, हे सांगण्यासाठी जाणीवपूर्वक या चमेलीचं पात्र उभं केलेलं आहे. चमेलीच्या बाबत नारायण कल्लोळे असं म्हणत असतो की तुम्हाला हिजड्यांनाच निवडून द्यायचं आहे, तर मग खऱ्या हिजड्याला का निवडून देत नाही? कारण निवडणुकीला उभे राहिलेले सगळेच उमेदवार जे आहेत ते हिजड्यासारखेच आहेत. त्यांच्यात आणि यांच्यात काही फरक नाही, ते नाटकी आहेत. मग यांनाच का निवडून देत नाही? हा नारायण कल्लोळीचा प्रश्न आहे मित्र. या अशा निवेदनातून, अशा विधानातून लेखकाला हे मांडायचं आहे की माणसं कर्तृत्व शून्य किंवा कर्तव्य शून्य कशी झाली आहेत, आपलं कर्तव्य कसं पार पाडत नाहीत. खरं तर पार पाडलं पाहिजे. आणि या ज्या व्यवस्था आहेत, लोकशाहीमध्ये हे महत्त्वाचं असतं की ज्या व्यवस्था असतात त्या व्यवस्था पक्क्या झाल्या पाहिजेत. न्यायव्यवस्था असेल, पोलीस खातं, काही असेल, या व्यवस्था पक्क्या झाल्या पाहिजे. त्यांचं स्वतंत्र काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे. पण मित्र हो, ह्या सगळ्यांचं अस्तित्व जिथं पुसट होत जातं, ज्या सगळ्यांचं असणं जिथं पुसट होत जातं, या सगळ्यातलं तेज किंवा या सगळ्यातलं पौरुषत्व जिथं धूसर होत जातं, तिथे या सगळ्या व्यवस्था मोडकळीस येतात. हे जे व्यवस्थेचं मोडकळीस येणं आहे ते अधोरेखित करण्यासाठी लेखकाने खूप व्यवस्थित पद्धतीने चमेलीचं पात्र उभं केलेलं आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. राघवेंद्र कुलकर्णी हे एक पात्र आहे. जनमतचा तो संपादक आहे. मालक जरी आबासाहेब देशमुख असले तर जनमतचा सगळा कारभार हाच पाहतो, हा सगळं करतो. आणि याचं एकमेव धोरण आबासाहेब देशमुख मोठे कसे आहेत हे सांगणं. कितीही खोटं असून काय असो, पगार घेतो, अन्नाला जागायचं, एवढंच, बाकी काही असो. आणि कुठलीही काहीही तो लिहित असतो. म्हणजे खोट्या बातम्या लिहायच्या आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. जेव्हा पहा की इनामदाराचा मुलगा रंगणात न्हाव्याच्या बायकोवर अन्याय करतो, अत्याचार करतो, त्याच्यावर बलात्कार करतो, तेव्हा यानं काय लिहिलं असतं? यानं बातमी अशी लिहिली असती की चोराच्या उलट्या बोंबा, शीर्षकच दिलं असतं. आणि खाली काय लिहिलं असतं की रंगणात न्हाव्याच्याच बायकोनं या इनामदाराच्या मुलाला पटवलं असेल आणि मग बोंबाबोंब केली उगीच. किंवा विरोधी पक्ष जो आहे तो विरोधी पक्ष जाणीवपूर्वक हे भांडवल करतो आहे, इनामदाराचा मुलगा दोषी नाहीच आहे. अशा पद्धतीचा राघवेंद्र कुलकर्णी बातमी करतो, थेटपणे बातमी. हा असा माणूस जेव्हा त्या कार्यालयावरच मोर्चे जातात तेव्हा पुन्हा आणखी असं सांगायला हा कमी करत नाही, किंवा असं तो बेधडकपणे सांगून देतो की वार्ताहरांनी बातमी आणली, आम्ही छापली, तुम्ही तुमचा खुलासा करा, ते पण आम्ही छापू. जनमत हे वर्तमानपत्र काय सामान्य माणसाचं आहे का? आबासाहेब देशमुखासारख्या महान माणसांचं हे वर्तमानपत्र आहे, मोठ्या माणसांनी चालवलेलं हे वर्तमानपत्र आहे, आणि आमची भूमिका सर्वसमावेशक आहे असं सांगायला तो काही कमी करत नाही. मित्र, असं जे निर्लज्जपण किंवा असं जे निर्ढावलेपण असतं, ते निर्ढावलेपण किंवा अशी माणसं आपल्या सभोवती खूप आहेत ना. विशेषतः आपण जर वर्तमानपत्रातल्या बातम्या वगैरे आपण ऐकलो किंवा वाचलोत आपण, तर आपल्याला कळतं किंवा आपल्या खेड्यातून जे वार्ताहर असतात ते वार्ताहर कसं एखाद्याला संपवतात किंवा कसं एखाद्याला मोठं करतात, आणि निवडणुकीच्या काळामध्ये यांचं काय चालतं हे काही लपून राहिलेली गोष्ट नाही, हे आपल्या काळाचं वास्तव आहे ना. मित्र हो, जनमत असेल, राघवेंद्र कुलकर्णी असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून हेच तर म्हणतात लेखक. शिंदे नावाचा व्यक्ती आहे, तो आपलं विकत राहतो वर्तमानपत्र, त्याचं दुःख आणखी वेगळंच आहे. आणि अशा पद्धतीचा हा राघवेंद्र कुलकर्णी, ह्याचं जे जनमत असतं ना, त्या जनमतची त्या काळामध्ये 20 पैसे किंमत असते. पण तो वर्तमानपत्र विकणारा शिंदे आहे, राघवेंद्र कुलकर्णी आहे, ही अशी पात्र, या पात्रांच्या माध्यमातून मित्र लेखकाने सभोवताल व्यक्त केलं. ही कादंबरी पहा,
ही कादंबरी आजपासून म्हणजे 85 म्हणजे पहा ना, खूप वर्षापूर्वी लिहिली गेली आहे. या कादंबरीला 15 आणि म्हणजे जवळपास 35 वर्ष होऊन गेले. 35 वर्षापूर्वीचा जो सभोवताल होता आपला, त्या सभोवतालाचं चित्रण या कादंबरीमध्ये आलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रंगनाथ न्हावी जो आहे मित्र, हा रंगनाथ न्हावी बलुतेदारापैकी एक. ठीक आहे, त्याचं दुकान आहे, दुकानामध्ये तो हे करतो, त्याच्या बायकोशी जमत नाही, चमेलीशी मैत्री वाढते आणि एक दिवस असे होतं की याच्या बायकोवर इनामदाराचा मुलगा बलात्कार करतो. हा रंगनाथ न्हावी. आता रंगनाथ न्हावी चमेलीच्या म्हणजे चमेलीचे त्याचे संबंध असत असं म्हटलं या कादंबरीमध्ये तसं चित्रण येतं. ठीक आहे, मानवी प्रवृत्तीचा हा भाग आहे, ते चित्रण आले. पण आता रंगनाथ न्हावीची जी बायको आहे ती पहा, ती बिचारी नवऱ्याशी तिचं जमत नाही. कारण रंगनाथ न्हाव्याचे संबंध चमेलीशी आहेत म्हणून हिचं नवऱ्यासोबत जमत नाही. दोघात विसंवाद आहे, भांडणं आहेत आणि अशा या रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर इनामदाराचा मुलगा बलात्कार करतो. मित्र हो, आपल्याकडे आजही गावगाडा व्यवस्थेचं कौतुक करणारी माणसं खूप आहेत, पण गावगाडा व्यवस्थेमध्ये हे जे देशमुख असतील, इनामदार असतील, पाटील असतील, हे जे जमीनदार असतील, वतनदार असतील, या माणसांनी गोरगरीब माणसांवर किती अन्याय केलेले आहेत हे याशा एखाद्या उदाहरणातून येतं. भयानक आहे. ठीक आहे की त्या गाव शिवाराच्या आजूबाजूला या सगळ्या अन्यायाचे जे साक्षीदार आहेत ते घटक, नद्या नाले असतील, ओढे असतील, तिथले दगडं असतील, या सगळ्यांना बोलता येत नाही म्हणून बरं आहे. वाड्याच्या भिंतीला बोलता येत नाही म्हणून बरं आहे. नाहीतर मित्र हो, आलोतेदार बलोतेदार असतील किंवा तिथला जो बहुजन समाज आहे, बाकीचा समाज जो आहे, त्या समाजावर या गावगाडा व्यवस्थेमध्ये भरपूर अन्याय झालेला आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा जो इनामदाराचा मुलगा आहे, हा इनामदार तिथला मोठं प्रस्थ आहे आणि इनामदाराचा तरुण मुलगा या प्रौढ स्त्रीवर बलात्कार करतो आणि बलात्कार केलेला हा जो इनामदाराचा मुलगा आहे, तो इनामदाराचा मुलगा उजळ माथ्यानं गावामध्ये फिरतो. त्याला आपण केलेलं जे म्हणजे आपण केलेलं जे कृत्य आहे ते वाईट आहे असं सुद्धा वाटत नाही. एवढंच नव्हे तर एकदा तो नारायण कल्लोळी रस्त्यातून जाताना समोरून तो येतो आणि नारायण कल्लोळीला असा धक्का देतो की नारायण कल्लोळी कोलमडून पडतो. आणि त्यावेळेस पोलिस काय म्हणत असतात? पोलीस असं म्हणत असतात की हा इनामदाराचा मुलगा फरार आहे, तो सापडतच नाही, राजरोसपणे फिरत असतो. मित्र, अशा पद्धतीनं ही जे मुजोर माणसं होती, त्या मुजोर माणसाने व्यवस्थाच विकत घेतलेल्या होत्या, व्यवस्थाच मोडकळीस आणलेली होती आणि अशी यांची मुजोरी होती. ही मुजोरी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या कादंबरीमधून नोंदवलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही कादंबरीतलीच घटना असती तर बरं झालं असतं, पण ही कादंबरीतली घटना नाही मित्र हो. ज्या समाज व्यवस्थेचा एक सदस्य म्हणून लेखक जगले, त्या समाज व्यवस्थेचा हा भाग होता. आजही या नात्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीची मुजोरी किंवा अशा पद्धतीची मगरुरी नांदता येणार नाही असं नाही. दुसरं म्हणजे मला याचं चांगलं भान आहे की गावगाडा व्यवस्थेत काही चांगलं नव्हतं का? काही चांगलं असणारच. कुठलीही व्यवस्था केवळ वाईट नसते, तशी केवळ चांगली नसते. पण मित्र हो, त्या व्यवस्थेतलं वाईटपणही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जर पर्याय म्हणून चांगली व्यवस्था आपल्या पुढे आलेली असेल तर आपण ती स्वीकारली पाहिजे. गावगाडा व्यवस्थेपेक्षा कितीही मर्यादा असल्या तरीही आता आधुनिक जी व्यवस्था आहे, लोकशाही व्यवस्था आहे, अलीकडची आपली जी न्यायव्यवस्था वगैरे आहे ती चांगली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि उगीच गतकाळाचं गुणगान गात राहायचं आणि त्या व्यवस्थेमध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यांनी बाकीच्यांचे दुःख लक्षात न घेता त्याचे गुणगान गात राहायचे, हे चांगलं नाही. परदुःख शीतळ ही माणसाची प्रवृत्ती आहे. पण मित्र, वस्तुस्थिती ही आहे की गावगाडा व्यवस्थेत अनेकांवर अत्याचार झालेले आहेत. आलोतेदार बलोतेदारांचं जगणं कमालीचं, हलाखीचं आणि अन्याय अत्याचार सहन करत जगण्याचं होतं, हे वास्तव आहे.
माझी पिढी त्या तशा वास्तवाची साक्षीदार आहे. मित्रहो, खरं तर आमची पिढी ही स्वातंत्र्याच्या नंतर जन्मलेली, पण त्या गावगाडा व्यवस्थेचं रंगरूप जे होतं ते लगेच स्वातंत्र्य मिळालं आणि संपलं असं झालेलं नव्हतं. ती खूप वर्षे या ना त्या स्वरूपामध्ये नांदतच होती आणि तिचं जे नांदणं आहे ते नांदणं आमच्या पिढीनं पाहिलेलं आहे. आतासुद्धा या ना त्या स्वरूपामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ती नांदत आहे. आता वरच्यावर कमी होत आहे, पण आहे ती. आणि लोकशाही व्यवस्थेत तरी काय झालं, गावगाडा व्यवस्थेतले जे मालक होते, गावगाडा व्यवस्थेतले जे पुढारी होते, ते लोकशाही व्यवस्थेतले नेते झाले. म्हणजे सुरुवातीच्या काळात 25-30 वर्षे गावातला सरपंच कोण होता, गावातला पोलीस पाटील कोण होता, आमदार कोण होता, खासदार कोण होता, याचं थोडं तुम्ही निरीक्षण करा किंवा हे थोडी माहिती काढा तुम्ही, मग तुम्हाला कळेल की पूर्वीचे गावगाडा व्यवस्थेतले कारभारीच नंतरच्या लोकशाही व्यवस्थेतलेही कारभारी होते. अशा पद्धतीनं ही व्यवस्था नांदत होती आणि गोरगरीब माणसांवर, सर्वसामान्य माणसांवर अत्याचार करत होती. मित्रहो, या कादंबरीमध्ये येणारा इनामदार असेल, या कादंबरीमध्ये येणारा इनामदाराचा मुलगा असेल, ते तशा त्या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत, मग्रूर माणसांचे प्रतिनिधी आहेत. आणि रंगनाथ न्हाव्याची बायको, रंगनाथ न्हावे वगैरे हे बलुतेदारांपैकी आहेत आणि त्यांना अन्याय सहन करावा लागतो. ती अगदी नारायण कल्लोळच्या पायावर पडून रंगनाथ न्हाव्याची बायको अशी म्हणते की अहो, आता आपल्याला याच गावात राहायचं आहे, आपण कुठे जाऊन एवढ्या मोठ्या माणसांच्या विरोधात आपण कुठे लढणार आहोत, तेव्हा मला पुढे जगता येणार नाही यांच्या विरोधामध्ये जाऊन, तर तुम्ही ही यांच्या विरोधामध्ये लढू नका. आणि आपल्याला पर्याय काय, अत्याचार सहन करणे हाच आपल्या पुढचा पर्याय. ही म्हणजे इतका अन्याय आणि इतका अत्याचार होता. मित्र हो, पुन्हा एकदा मी तुम्हाला हे सांगेन की लेखकाचा सभोवताल अतिशय कलात्मक पद्धतीनं या कादंबरीमध्ये चित्रित केलेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमदार चव्हाण हे एक या कादंबरीतलं पात्र आहे. ते विद्यमान आमदार, अगोदरचे निवडणुका लागतात आणि त्यांचं तिकीट कापलं जातं. मागच्या निवडणुकीमध्ये इनामदारांच्या मदतीनंच त्यांना तिकीट मिळालेलं असतं. याच्यामध्ये मात्र त्यांचं तिकीट कापलेलं असतं आणि आबासाहेब देशमुखाला सत्ताधारी पक्षानं तिकीट दिलेलं असतं. जेव्हा रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर बलात्कार होतो आणि अनिल कुंभार असतील, नारायण कल्लोळे असतील, हे आमदार चव्हाणाकडे जातात आणि म्हणतात की तुम्ही पुढारी आहात, काहीतरी करा. तर तो म्हणतो आता मी काय करणार, कारण मी आता आमदार नाही ना, मला तिकीटच मिळालेलं नाही. पहा म्हणजे कशी माणसं असतात आणि राजकारणातली माणसं कशा पद्धतीनं वागत असतात, जबाबदारी कशी नीट पार पाडत नाहीत. आणि दुसरं म्हणजे याला माहीत आहे आपण कशाला विरोध करायचा. दुसरं म्हणजे याला इनामदाराच्या विरोधामध्ये जायचंच नाही ना, कारण मागच्या निवडणुकीमध्ये इनामदाराचं बळ मिळालं होतं, इनामदाराच्या मदतीनेच हा निवडून आलेला होता. आणि दुसरं म्हणजे इनामदाराच्या पाहुण्यातला एक माणूस कुलगुरू पदावर आहे. गुंतागुंत पहा कशी असते. एक माणूस कुलगुरू पदावर आहे आणि आमदार चव्हाणाला स्वतःच्या मुलाला इंजिनियर करायचं आहे. आता स्वतःच्या मुलाला जर इंजिनियर करायचं असेल तर इनामदाराच्या पाहुण्यातला जो व्यक्ती कुलगुरू आहे त्याच्या मदतीनं हा कुठेतरी कॉलेजला लागेल आणि कॉलेजला लागून हा इंजिनियर होईल आणि पुढे गुत्तेदार होईल. तो मग मोठमोठे शासनाचे सगळे गुत्ते आपल्यालाच मिळतील. तेव्हा इनामदार मोठं प्रस्त आहे, तर त्याच्या वाटेला कशाला जा. म्हणजे रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर अन्याय होतो, तिच्यावर बलात्कार होतो, याचं दुःख यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. यांचे स्वार्थ इतके प्रबळ की आपल्या मुलाला इंजिनियर करायचं तर कशाला त्याच्या विरोधामध्ये करायचं. मित्र, माणूसही तुम्ही लक्षात घ्या या पात्रांच्या चित्रणातून, माणसाचं कसं रेखाटन आलं आहे. आणि दुसरं म्हणजे माणसाच्या सत्ता प्रेरणा आणि माणसाचा स्वार्थ या गोष्टी किती प्रभावी असू शकतात, कमालीच्या प्रभावी असू शकतात. आणि माणसाची सत्ता प्रेरणा आणि माणसाचा हा स्वार्थभाव, या दोन्ही गोष्टी अतिशय कलात्मक पद्धतीनं पण तेवढ्याच परखडपणे आणि समर्थपणे कोत्तापले सरांनी या पात्रांच्या माध्यमातून अधोरेखित केलेले आहेत. आमदार चव्हाण हे तशा त्या प्रवृत्तीचंच एक प्रतिनिधित्व करणारं पात्र आहे. पहा ना, म्हणजे इथे एका स्त्रीवर बलात्कार होतो, ते दुःख याला जाणवत नाही. पण आपल्या मुलाला समजा जर उद्या इंजिनियर करायचं असेल तर आपण इनामदाराचं काही चुकले किंवा इनामदाराच्या मुलाचं काही चुकले असं म्हणायचं कशाला, आणि म्हणत नाही. आणि मित्र हो, हे पुन्हा आणखी मी एकदा सांगेल की हे केवळ कादंबरीतच असं घडलं असतं तर खूप बरं झालं असतं. आपण कादंबरी वाचली असती, मनोरंजन झालं असतं, कादंबरी ठेवून दिली असती कपाटामध्ये. पण मित्र हो, हे कादंबरीत फक्त चित्रण आलेलं आहे,
हे नांदते कुठं, नांदत कुठं आहे? हे आपल्या सभोवताली नांदत आहे. आपल्या सभोवताली हे वास्तव आहे. समाजाचं हे वास्तव आहे. आजच्या राजकारण्यांचं हे वास्तव आहे. आजच्या शासन प्रशासनातल्या माणसांचं हे वास्तव आहे. त्यांच्या वर्तनाचं हे वास्तव आहे. आणि याच्यामुळे इथे जी सर्वसामान्य जनता आहे ती भरडली जात आहे. ते जे सर्वसामान्य माणसाचं भरडलं जाणं आहे आणि सत्तेत असणाऱ्या, प्रशासनात असणाऱ्या माणसाच्या ज्या जीवन प्रेरणा आहेत, त्यांचे जे स्वार्थमूलक हेतू आहेत, त्याचं चित्रण लेखकाला करायचं आहे. आणि कुठल्याही मोठ्या लेखकाचं हे वैशिष्ट्य असते की तो कथा जरी काल्पनिक लिहित असे किंवा ती कथा जरी आपल्याला काल्पनिक वाटत असली तरी त्याला सांगायचं असतं ते आपल्या सभोवतालाविषयीच. त्याची कथा माणसाविषयी असते, सभोवतालाविषयी असतं. आणि त्याचा जो जीवन अनुभव आहे ते तो नोंदवत असतो. आणि जीवन अनुभव नोंदवत असतानाच तो आपल्या प्रतिक्रिया उमटवित असतो, आपल्या प्रतिक्रिया नोंदवत असतो. तो या सभोवतालाविषयीची प्रतिक्रिया आहे की बाबा हे सभोवतालात ही आहे आणि त्याच्याविषयीचं की असं व्हायला नको आहे हे सांगायचं आहे. आणि हे सांगण्यासाठी ही अशी पात्र उभी केली जातात. मित्रहो, नानासाहेब नावाचं एक पात्र आहे. आणि हे जे नानासाहेब नावाचं पात्र आहे ते ठीक आहे, नारायण कलोळ ज्या संघटनेचे सदस्य आहेत किंवा जी संघटना चालवतात त्याचे ते मुळातले अध्यक्ष होते. मालिनीताई पैठणकर हे एक पात्र आहे. मित्र, हिचा म्हणजे महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारण आणि समाजकारणामध्ये रस असणारी स्त्री. हिचं लग्न होतं, मध्यंतरी संसारात पडते, नंतर लेकरं मोठे होतात, पुन्हा ती राजकारणात येते. जे सत्ताधारी पक्षांचे जिल्हाध्यक्ष वगैरे असतात त्यांच्याशी मैत्री वाढवते, त्यांना काय हवं काय नको हे पाहते, तडजोडी करत जाते. तरी तिकीट मिळत नाही. आणि का तिकीट मिळत नाही तर इनामदार तिच्या विरोधात असतात. इनामदारांमुळे तिकीट मिळत नाही. पण होतं असं, इनामदारांचं व्यक्तिमत्वच या बाईला भावते, इनामदाराशी जवळीक वाढते आणि या नवरा बायकोमध्येच त्यांच्या भांडणं होतात. नवरा मरतो, कसा मरतो लोकांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा आहे. मरतो हे सत्य. आणि नंतर मग ही तालुक्याच्या ठिकाणी आली की मुक्काम कुठे करणार? इनामदाराच्याच घरी करणार. आणि इनामदाराच्या बळावर ही निवडणुकीला उभी टाकते. आणि प्रचार करताना कुठल्या तरी गरिबाच्या मुलाला उचलून घेणं, कडेवर घेणं, त्याचं तोंड पुसणं, त्याला जवळ करणं, कुठल्या तरी घरामध्ये जाणं, कुठल्या तरी घरामध्ये जाऊन गोरगरिबांच्या घरी जेवण करणं आणि स्त्रियांना सांगणं की मी तुमच्या हक्कासाठी लढते. जेवढे नाटकं आज आजूबाजूला केलेले तुम्हाला दिसतील लोकांचे प्रचारामधले, ते सगळे हातखंडे वापरणारी ही स्त्री आणि सत्तेची कमालीची प्रेरणा, सत्तेसाठी वाटेल ते करणारी, सत्तेसाठी तडजोड करणारी स्त्री. आणि स्त्रीच नाही मित्रहो, सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी माणसं तडजोड करतात. माणूस नावाचा प्राणी तडजोड करतो हे दाखवलेलंच आहे या कादंबरीमध्ये. मालिनीबाई पैठणकर ही तशा तडजोडी करणाऱ्याची प्रतिनिधी. ही पण तडजोडी करत जाते. मुळातून कादंबरी वाचा, मग तुम्हाला कळेल की ही कशी तडजोड करते. आणि दुसरं म्हणजे प्रचार करताना किती नाटकी होते. मित्रो, तसा माणूस हा नाटकच करतो आयुष्यभर. हा संबंध जीवन म्हणजे रंगमंचावरचं एक नाटकच आहे. वेगवेगळ्या भूमिका वटवाव्या लागतात. हा भाग ठीकच आहे, पण सत्तेसाठी निवडून येण्यासाठी किती नाटकं करतात ते जर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल तर ताई पैठणकर किंवा मालिनीबाई पैठणकर हे पात्र आपण समजून घेतलं पाहिजे. लेखकांचं निरीक्षण खूप सूक्ष्म आहे आणि फार कलात्मक पद्धतीने त्यांनी नोंदवलं आहे. इनामदाराविषयी आपण मागे बोललोच. इनामदार हा जे पूर्वी वतनदार होते त्या वतनदाराचा प्रतिनिधी आहे. याच्यातला इनामदार असेल, याच्यातला आबासाहेब देशमुख असतील वगैरे, हे ते त्याचेच प्रतिनिधी आहेत. आणि लोकांवर अन्याय करणारा, अत्याचार करणारा, मुजोर प्रवृत्तीचा, मग्रूर प्रवृत्तीचा हा व्यक्ती श्रीमंत भरपूर आहे. कारण बापजाद्यापासून संपत्ती आलेली आणि गोरगरिबांच्या सगळ्या जमिनी लुटून घेतलेल्या. आता तुम्हाला हे नवल वाटेल, पण हे खरं आहे की गोरगरिबांच्या जमिनी ताबा मिळवून घ्यायचे आणि हजारो एकर जमिनीचे हे मालक असायचे. अशा पद्धतीची माणसं. इनामदाराचा मुलगा तसाच मुजोर, की आपण काही चुकीचं केलं असं नाही, कारण आपण इनामदार आहोत तर गावातल्या अशा स्त्रियावर बलात्कार करणं आपला अधिकारच आहे ना, अशी भूमिका असणार. म्हणजे तुम्हाला नवल वाटेल, ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण बहुसंख्य
पूर्वीच्या मुजोर माणसांची प्रवृत्ती होती. पाटील, देशमुख वगैरे हे जे पात्र येतात पूर्वींचे, ते होते असे. आणि आज ज्यांचं वय 90च्या पुढे किंवा 90च्या दरम्यान आहे, त्या माणसाला विचारा तुम्ही की गावगाडा व्यवस्थेमध्ये मधल्या गडीवरच्या किंवा वाड्यावरच्या माणसांची प्रवृत्ती काय होती. मग ती माणसं तुम्हाला सांगतील काय प्रवृत्ती होती आणि ते कसं वागत होते ते. मग तुम्हाला ते जर कळालं तर मग तुम्हाला हे कळेल की हा इनामदार असा का वागतो आणि कोतापले सर आणि इनामदाराचं असं पात्र का उभे केलेत. कारण कोतापले सर नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे. मुखेड हा तालुक्याचं ठिकाण आहे, पूर्वी होतं, आता हे तालुक्याचंच ठिकाण आहे. पण मित्र, हे खेड म्हणता येईल असंच आहे. आणि त्याच्या आजूबाजूला जी अनेक गावं आहेत त्या गावांमध्ये वगैरे अशी ही पाटीलकी किंवा अशी ही देशमुखी होती. म्हणजे अशा देशमुखीचे लेखक साक्षीदार आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी जे पाहिलेलं आहे ते नोंदवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्या काळामध्ये ही कादंबरी लिहिली गेली नाही मित्र, त्या काळाचं हे वास्तव आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही बी रघुनाथांचं साहित्य वाचा, मग बी रघुनाथांच्या साहित्यामध्ये सुद्धा तुम्हाला कळेल की व्यवस्था काय होती ती आणि ही जी माणसं होती ती माणसं कशी वागत. तेव्हा इनामदार हा तशा माणसांचाच असणारा प्रतिनिधी. हिरालाल पोरवाल नावाचं एक पात्र आहे, ते भांडवलदार आहेत. आणि आपण नेहमी मग असं चर्चा करतो की राजकारणी भांडवलदारांच्या हातचे बाहुले असतात. मित्र हो, बऱ्यापैकी असतात. नेहमी पहा ना तुम्ही, मंत्रिमंडळ नेहमी जे असतं ते व्यापाऱ्यांच्या किंवा भांडवलदारांच्या सोयीचे निर्णय नेहमी घेत असतात. साहजिक आहे, निवडणुकीला पैसा कोण पुरवते, निवडणुकीला पैसा तेच पुरवतात. हे बऱ्यापैकी खरं आहे. आणि हे जे खरं आहे हे खरं या कादंबरीमध्ये नोंदवलेलं आहे. हिरालाल पोरवाल हा झरीचे गोविंदराव बोराडे जे असतात विरोधी पक्षांचे नेते, त्यांना सगळा पैसा हेच पुरवत असतात. त्या कादंबरीमधलं चित्रण आहे. हे भांडवलदार आहेत, हे थेट उभं टाकत नाहीत. थेट उभं टाकण्याची गरज काय? कारण तुम्हीच माणसांना उभं करायचं, निवडून आणायचं, निवडून आलेली माणसं तुमचंच ऐकणार. म्हणून तर या कादंबरीमध्ये अनिल कुंभार आणि नारायण कल्लोळी यांनी या निवडणुकीमध्ये उभं टाकल्या सगळ्याच उमेदवारांना असं म्हटलेलं आहे की हे सगळे उमेदवार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून रेसचे घोडे आहेत. हे पळणार एका पुढे एक, एका पुढे एक, एका पुढे एक. आणि अशा पद्धतीची ही जी माणसं आहेत, हिरालाल पोरवाल वगैरे, त्याच्यावर पैसे लावणार. निवडून आल्यावर हे काय करणार? निवडून आल्यावर हे यांच्या हातचे बाहुले म्हणून वागणार. मित्र, आपण खेड्यातले साधे साधे म्हणजे सामान्य माणसं जे असतात, जनावरं राखणारी माणसंसुद्धा असं म्हणतात की आपल्या देशातले जे मंत्री खासदार वगैरे असतात त्यांना भांडवलदार किंवा दुकानदार, त्यांना ते भांडवलदार वगैरे फार नाही, पण दुकानदार किंवा हे व्यापारी म्हणतात, ते व्यापारी कारखानदार वगैरे पैसे पुरवतात आणि म्हणून हे लोक त्यांचंच ऐकतात, असं सामान्य माणसंसुद्धा इथले म्हणतात, ज्यांना राजकारणाचा फार अभ्यास नाही ते. आणि मित्र, हे बऱ्यापैकी खरं आहे. निवडणुकीला पैसा येतो कुठून? कारण निवडणुकीमध्ये तर आपण पाहतो. आता हे तर कुठं लपून राहिलेलं नाही. म्हणजे पुरावे नाही त्याचा अर्थ सगळ्या गोष्टी खोट्या असतात असं समजण्याचं जर कारण नसेल तर आता खेड्यामधून कुठल्याही निवडणुकीत तुम्ही पहा, थेटपणे प्रत्येक मताला 500-1000पर्यंत पैसे दिले चालले. प्रत्येक मताला जर अशा पद्धतीनं पैसे वाटले जात असतील तर या देशामध्ये 130 कोटी जनता आहे असं आपण म्हणतो. म्हणजे 70-80 कोटी जरी ते मतदार असतील किंवा समजा 60 कोटी असतील, काही जे असतील, एवढ्या कोटी माणसांना जर आपण पैसे वाटत असू किंवा राजकारणी लोक जर पैसे वाटत असतील, हा पैसा येतो कुठून? हे काय घाम गाळून पैसा आणतात? म्हणजे लोक म्हणतात ते बऱ्यापैकी खरंच असावं ना. मित्र, या कादंबरीतला हा जो हिरालाल पोरवाल आहे तो भांडवलदार आहे आणि जरीचे जे गोविंदराव बोराडे आहेत, जे उमेदवार म्हणून उभे आहेत, त्यांना सगळा पैसा हेच पुरवतात. विकतच घेतलेलं आहे एका अर्थानं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून अनिल कुंभारचं म्हणण्यापेक्षा अनिल कुंभारांच्या तोंडून लेखकानं जे म्हटलेलं आहे सगळे उमेदवार म्हणजे रेसचे घोडे, समजून घेतलं पाहिजे आपण. बामणीचे देशमुख हे या कादंबरीतलं आणखी एक पात्र. आणि हे बामणीचे देशमुख काय करतात तर आबासाहेब देशमुखांना बळ पुरवतात, त्यांना पैसे पुरवायचे. आणि मित्र हो, यांच्याकडे 800-900 एकर जमीन आहे, म्हणजे भरपूर, काही कमी नाही. अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व. गुंडापुंडांचे भागीदार आहेत, जे गुंडपुंड आहेत म्हणजे चोऱ्या वगैरे करणारे, दरोडेखोर वगैरे, त्यांचे हे साथीदार आहेत. कादंबरीमध्ये आलेलं वास्तवातलं फार वेगळं नाही. आता मला फार खोलात जायचं नाही, आपला वेळ खूप झालेला आहे, पण वास्तवातलं फार वेगळं नाही. पूर्वीही गुंडपुंड किंवा असे दरोडेखोर वगैरे
जे पूर्वीचे गाव कारभारी होते त्यांच्याच मदतीनं जगत होते आणि आताचेही गुंडपुंड पहा, हे गोरगरिबाचे मित्र नसतात किंवा गोरगरिबांनी यांना पोसलेलं नसते, यांना पोसणारे हे मोठे राजकारणी असतात. हे लपून न राहिलेलं सत्य आहे. आपण स्वीकारलं काय, नाही स्वीकारलं काय, आहे ते हेच आहे. कारण हे ज्यांच्या हाती सत्ता आहे किंवा ज्यांच्याकडे श्रीमंती आहे त्यांच्याच आधारानं राहत येतात. याच्यातलं हे जे बामणीचे देशमुख आहेत, हे बामणीचे देशमुख अशाच पद्धतीनं या सगळ्यांना आधार देणारे. ह्याच्यामध्ये बोराडे नावाचं जे एक पात्र येतं विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून, ते पण असेच. आणि विशेष म्हणजे अगदी संस्था चालक आणि शाळेतल्या शिक्षकाकडून पैसा वगैरे घेणारे, पगार पूर्ण देणार नाहीत त्यांच्याकडून घेणारे, हे आपल्या सभोवतालचे जे संस्था चालक आहे त्याचे प्रतिनिधी असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा अशा पद्धतीचे हे सगळे. बाकी काही पहा, संत लक्ष्मण महाराज रत्नागिरीकर नावाचं एक पात्र आहे आणि आबासाहेब देशमुखांच्या प्रचाराचा नारळ हे फोडते. मित्र, आता इथं वेळ नसल्यामुळे मी फार विश्लेषण करत नाही, पण धर्मसत्ता आणि राजसत्ता यांची अभद्र युती गेल्या कित्येक वर्षापासूनची आपल्याकडे आहे. पिढ्याने पिढ्यांची ती अभद्र युती आहे आणि ती अभद्र युती आजही संपलेली नाही. या महाराजांना किंवा धर्मव्यवस्थेतल्या माणसांना माहीत असते की राजकारणी किती बदमाश आहेत आणि राजकारण्यांना माहीत असते ह्या धर्मव्यवस्थेतली माणसं किती बदमाश आहेत. पण धर्म आणि राजकारण आजतागायत चालू आलं आहे आणि आजही राजकारणी धर्माचं राजकारण करत आहेत. हे आपलं आजचं वास्तव आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कांबळे नावाचा एक याच्यातला व्यक्ती आहे, रिपब्लिकन पक्षांचा खोब्रागडे गटाचा उमेदवार आहे. रिपब्लिकन पक्षांचे किती गट झाले, त्याचं काय झालं हे आपल्या म्हणजे समोर आहेच, आपल्याला माहीतच आहे हे किती गट वगैरे पडले. तसाच एक हा काय निवडून वगैरे येत नसतो, पण हा उभा टाकलेला आहे. रावसाहेब माने नावाचा एक व्यक्ती आहे आणि नारायण कल्लोळी ज्या संघटनेचा सदस्य आहे किंवा संघटनेचा तालुक्यातला प्रमुख आहे, त्या संघटनेतला एक हा घाणेरडा माणूस आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी संघटना बुडाली तर चालते, आपला स्वार्थ साधला पाहिजे. मित्र हो, अशी माणसं सगळ्याच पक्षात आहेत, सगळीकडेच आहेत. गाव बुडाला तर चालते, आपला हित साधलं पाहिजे असं म्हणणारे गावागावात माणसं आहेत. तर ह्या माणसांचेच संघटना आहेत, हीच माणसं राजकारणात आहेत. म्हणजे असं काही समजू नका की राजकारणातली माणसं ही कुठून तरी आकाशातून वेगळी पडतात आणि खेड्यातली माणसं किंवा इकडे समाजातली माणसं वेगळी असतात. समाजातलीच माणसं तिकडे असतात, त्या माणसाच्या प्रवृत्ती समाजात नांदत असतात आणि समाजातलीच प्रवृत्ती ते तिकडे घेऊन गेलेली असतात. म्हणजे ही सगळी सरमिसळ असते. असं समजण्याची गरज नाही की तिकडचीच माणसं वाईट असतात, इकडची खूप चांगली असतात, असं बिलकुल समजण्याची गरज नाही. म्हणजे खेड्यातला जो सरपंच असतो तो खेड्यातला सरपंच आपल्या गावातल्या लोकांचं जेवढं नुकसान करता येईल तेवढं करतो आणि स्वतःचं जेवढं भलं करता येईल तेवढं करतो. रस्त्यासाठी आलेलं जे सिमेंट आहे त्या सिमेंटच्या आधारानं किंवा त्या सिमेंट वापरून स्वतःचा वाडा तो बांधतोच ना. आता या सरपंचाला जर देशाचा पंतप्रधान केलं तर काय करेल? आणि मग खेड्यातले माणसं काय म्हणतात माहिती आहे का? खेड्यातले माणसं असं म्हणतात, राजकारणी तिकडचे लई भ्रष्ट आहेत. तिकडचे कशाला, गावातले काय, आपल्या आजूबाजूचे तेच करतात ना. नोकरदार खूप वाईट आहेत म्हणतात. नोकरदार कुठले असतात? ह्या खेड्यातल्या माणसाच्या जिथून गेलेले असतात ना. म्हणजे आजकाल जर आपण आजच्या शिक्षकांचा जर सर्वे केला तर तुमच्या असं लक्षात येईल की 70% शिक्षक खेड्यातलेच आहेत ना, खेड्यातच शिकलेले आहेत आणि आज ते खेड्यातच नोकरी करतात, पण तिथल्या मुलांना ते शिकवत नाही. आता कोणाला आपण भ्रष्ट म्हणायचं किंवा कोणाला वाईट म्हणायचं नाही, शहरातले माणसं वाईट आहेत. शहरात माणसं कमी आहेत, खेड्यात खूप आहेत ना. खेड्यातले तसे आणि खेड्यातूनच शहरात आलेले असतात ना. शहरं कशानं वाढतात? तेव्हा मित्र हो, माणसं खेड्यात आहेत का शहरात आहेत हा भाग वेगळा, माणसं राजकारणात आहेत का नाहीत हा भाग वेगळा. माणसाची प्रवृत्ती ही इथून तिथून सारखी आहे आणि ज्याला संधी मिळेल ती माणसं त्यांच्या पद्धतीनं संधीचं सोनं करतात, म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधतात. अशा पद्धतीची माणसं. तेव्हा हे जे रावसाहेब माने ते तशापैकीच. पिंपरीचे देशपांडे असतील किंवा अल्लूरचे पोपट अग्रवाल असतील, हे म्हणजे विरोधी पक्षाकडून उमेदवारी यांना द्यावी का याच्यासाठी चर्चेत आलेली माणसं. अशी खूप माणसं चर्चेत येतात, एखाद्याला उमेदवारी मिळते. अशा पैकी माधवराव पाटील एक पात्र आहे, ते अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांना जाणीवपूर्वक उभं केलं. हे फार मजेशीर आहे. गावातल्या माणसांना आपण असं समजत असतो की त्यांना काय कळतं वगैरे. माधवराव पाटील गावामध्ये अत्याचार करणारे, अन्याय करणारे, मगरुरी असणारे गावातल्या माणसांनी ठरवलं हा लय माजलेला आहे. हा माजलेला आहे ना, आता याला काय करता येईल? एखादा बैल माजला तर काय करता येईल? त्याला दिवसभर नांगराला जुंपवायचं, म्हणजे तो संध्याकाळी आपोआप उन्हाळा बसतो. तसं हा माजला आहे ना, याला पैशाचा माज आहे ना, याला निवडणुकीला उभं करायचं. म्हणजे मग हा पडेल आणि पैसाही संपेल, मग शांत बसेल. त्याला मुद्दाम निवडणुकीला उभं करतात
त्याला म्हणतात आम्ही तुम्हाला मतदान करू, आणि चोहीकडे त्याच्या पैशावर प्रचार करत फिरतात. प्रचार काय? काही करा, माधवराव पाटलाला मतदान करू नका, हा बदमाश माणूस आहे. त्याच्याच पैशावर फिरत राहायचं, कारण त्याला पाडायचं आहे ना. मित्र हो, माणसं कुठली असो, काही अडाणी वगैरे नसतात, भोळी बाबडी नसतात. आपल्याला उगं वाटत असते खेड्यातली माणसं फार भोळी बाबडी असतात. मी खेड्यातलाच आहे, मला सगळं माहीत आहे. माणसं असतात हे महत्त्वाचं आहे. आणि कुठल्याही माणसांच्या प्रवृत्ती इथून तिथून सारख्याच असतात. तुम्हाला जी कुठली तरी प्रशासनातली, राजकारणातली माणसं अधिक भ्रष्टाचारी दिसतात, त्याचं कारण ती अधिक भ्रष्टाचारी म्हणून नाही, त्याचं कारण त्यांना अधिक चांगली संधी मिळाली ही आहे. त्यांना संधी मिळाली ना, संधी मिळाली म्हणून त्यांनी केलं. आता एखादा माणूस त्याला संधीच नाही तर करणार काय? आपल्याकडे म्हटलं जातं बा की शिक्षक लोक भ्रष्टाचार करत नाहीत. काय करणार आहे? त्यांना भ्रष्टाचाराची संधीच नाही तर करणार काय? माणूस, मला सांगायचं, मला शिक्षकावर वगैरे टीका करायची नाही, कुठल्या एका विशिष्ट गटावर टीका वगैरे करायची नाही. मला मुळात हे सांगायचं आहे की माणसाला कुठल्याही मुळातलं त्याचं माणूसपणा सगळं समजून घेतलं पाहिजे. उगी खेड्यातली माणसं चांगली, शहरातली वाईट, राजकारणातली वाईट, इकडची चांगली तिकडची असं नाही. माणसं मुळात माणूस असतात. खेड्यातलीच माणसं या माधवराव पाटलाला उभं करतात आणि त्याचा माज कसा जिरवायचा, याचे पैसे कसे संपवायचं याचा विचार करतात. अशा पद्धतीचं असणार हे माधवराव पाटील नावाचं व्यक्तिमत्व. अल्लूरचे पोपट अग्रवाल असतात. हे विरोधी पक्षाकडून विधानसभेचे उमेदवार म्हणून चर्चेत असतात, पण त्यांना काही ते मिळत नाही तिकीट. दशरथ जो आहे तो कुसुमचं लग्न या दशरथसोबत होते, आणि तो जो व्यक्ती इनामदाराच्या वाड्यावर मुनी म्हणून काम करतो त्याचा मुलगा आहे. विठ्ठल पंढरीनाथ काचुरे नावाचा एक व्यक्ती आहे. तो अपक्ष उमेदवार आहे आणि रिक्षातून तो स्वतःचा प्रचार करत फिरतो. तो शिक्षक आहे, पत्रकार आहे, आणि तो असं म्हणतो की मला तुम्ही मतदान करा. असे काही माणसं, इमानदार माणसं लोकशाहीमध्ये आहेत, आणि असे अनेक माणसं झाले पाहिजेत. अनेक माणसांना लोकशाही व्यवस्था वगैरे कळाली पाहिजे. पण मित्र, अशा माणसांना आपण ऐकत नाही, अशा माणसांना आपण निवडून देत नाही. असा एक माणूस इथं उभा केला आहे. लेखकाला हे सुचवायचं आहे की जे प्रामाणिक माणसं आहेत, जी चांगली माणसं आहेत, जी पैसा वगैरे खर्च करत नाहीत आणि ज्यांना खरंच काहीतरी करायचं आहे, त्या माणसांना लोक निवडून देत नाहीत. याचं भाषणसुद्धा कोणी ऐकत नाहीत. हा रिक्षातून स्वतःच फिरतो, याचं कोणी ऐकत नाही. मुलं ऐकतात, मुलं मागे फिरतात, बस. बाकी मोठी माणसं याचं ऐकतसुद्धा नाहीत कोणी. हे आपल्या लोकशाहीचं प्रत्यक्ष वास्तव आहे. अशी लोकशाही आपल्या समाजामध्ये नांदत आहे. श्रीरंग नावाचं एक व्यक्तिमत्व, याच्यामध्ये नारायण कलोळीचा कार्यकर्ता आहे. नारायण कलोळीला माहीतच नसते, पण हा कार्यकर्ता आणि चांगलं भाषण वगैरे करणार आहे. पंडितराव कुलकर्णी नावाचं अपक्ष उमेदवार म्हणून उभं टाकलेलं एक व्यक्तिमत्व आहे. मित्र, ही सगळी जी पात्रं आहेत, ह्या सगळ्या पात्रांच्या माध्यमातून लेखकाने वेगवेगळ्या व्रती प्रवृत्ती अधोरेखित केलेल्या आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या सगळ्या पात्रांच्या माध्यमातून लेखकाने सध्या लोकशाही भारतामध्ये कशी नांदत आहे आणि लोकशाहीचं असणं कसं आहे, तिचं नांदणं कसं आहे, हे अधोरेखित केलं आहे. दुसरं म्हणजे या सगळ्या पात्रांच्या माध्यमातून माणसांच्या व्रती प्रवृत्ती, माणसांच्या प्रेरणा, माणसाचा स्वार्थ, हे सगळं जे काय माणसाचं असणं आहे, गुंतागुंतीचं ते असणं अधोरेखित केलं आहे. मित्र हो, या सगळ्यांचा आशय असा, किंवा आपल्याला शेवटी असं म्हणता येते की लेखकाने या सगळ्यांच्या माध्यमातून लेखकाचा म्हणजेच आपला सभोवताल अधोरेखित केलेला आहे. मित्र हो, हा सभोवताल जरी 35 वर्षांच्या पूर्वीचा असला किंवा त्याच्या अगोदरचा, आपण असं गृहीत धरू की जो लेखकाने पाहिलं आहे. मित्र हो, अशा या सभोवतालाची तीव्रता कमी झाली नाही तर ती वाढलेली आहे, आणि ही वाढणारी तीव्रता आज आपल्याला अधिकपणे जाणवत आहे, अधिक ठळक होत आहे. तेव्हा ही कादंबरी जुनी झाली नाही, लक्षात घ्या. आणि विशेषतः मित्र हो, माणसाच्या व्रती प्रवृत्तीवरची कुठलीही कलाकृती ही जुनी होत नाही. जोपर्यंत माणूस या पृथ्वीच्या पाठीवर जगेल तोपर्यंत ती कलाकृती माणसासोबत राहील. कारण माणसाला जर तुम्ही त्या कलाकृतीमध्ये आणलेलं असेल तर माणूस असेपर्यंत ती कलाकृती जुनी होईल कशी? तुम्ही फक्त सभोवतालाविषयी आणि माणसाविषयी खरं बोलण्याचं हिंमत ठेवा, खरं बोला, माणसाला नीट समजून घ्या आणि माणूस नीट नोंदवा. कलाकृती कधीही ती मागे पडणार नाही किंवा कालबाह्य होणार नाही, कालबाह्य ठरणार नाही. कारण माणूस जिवंत असेपर्यंत ती कालबाह्य असेल कशी? तुम्ही माणसाविषयी बोललात. मित्र हो, माणसाचे स्वभाव गेल्या हजारो वर्षापासून जसे होते तसेच आजही आहेत. माणूस फार बदलला नाही, बदलला आहे तो माणसाचा सभोवताल. भौतिक सुविधा आलेल्या आहेत. माणूस भौतिकदृष्ट्या संपन्न झालेला आहे. माणसाची भौतिक संस्कृती प्रगत झाली आहे.
माणसाचं मूळ माणूस असणं आहे तसंच आहे. आणि जोपर्यंत माणसाचं मूळ माणूस असणं असं राहील तोपर्यंत माणसाविषयी लिहिलेली कुठलीही कथा, माणसाविषयी लिहिलेली कुठलीही कादंबरी जुनी होणार नाही. मित्र हो, कित्येक वर्षांपूर्वी लिहिले गेलेल्या माणसाविषयी बोलणाऱ्या लोककथा त्या काळा इतक्याच आजही आपल्याला आपल्या वाटतात. तसंच ही कादंबरी 35 वर्षापूर्वीची जरी असली तरी आजच्या वास्तवाला अधोरेखित करते. कारण ते वास्तव आणि आजचं वास्तव याच्यामध्ये फार अंतर झालेलं नाही. कारण माणूस फार बदललेला नाही. आणि माणूस जर बदलत नसेल तर माणसाविषयीच्या कथा, माणसाविषयीच्या कादंबऱ्या ह्या अशाच राहणार आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही कादंबरी खूप महत्त्वाची आहे. मित्र, इथे तुम्हाला या कादंबरीतले पात्र काय सांगतात, का आलेले आहेत हे कळालेलं आहे असं मी गृहीत धरतो. आणि त्या हातास आपण थांबवू म्हणे. ठीक आहे, खूप वेळ झालेला आहे. आपण हाताशी तर संपवू.